आपल्याबरोबर प्राध्यापक संभाजी देसाई यांचे शिक्षण MA नेट हिंदी हे झालेले आहे. 2011 ते 2013 हे महिला महाविद्यालय तासगाव येथे अध्यापनाचे कार्य करत होते. 2014 ते 2017 भीमराव शिंदे महाविद्यालय वाई येथे अध्यापनाचे कार्य करत होते. सध्या ब्राईट फ्युचर अकॅडमी वडूजच्या माध्यमातून करिअर गायडन्स, व्यक्तिमत्व विकास व स्पर्धा परीक्षा या विषयावर मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही विविध विषयावर शेकडो प्रभावी व्याख्याने यांनी केलेली आहेत. शैक्षणिक, सामाजिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक अशा विविध विषयावर प्रबोधन व्याख्याने त्यांनी केलेले आहेत. बीड येथील विश्वशांती फाउंडेशनच्या युवकांसाठी कार्याबद्दल 9 ऑगस्ट 2016 रोजी राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार नवी दिल्ली येथे मिळाला आहे. याच्या पुढचे कार्य ते त्यांच्या भाषणातून सांगतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांचे भाषण चालू करा. दुर्गा उत्सव शारदीय व्याख्यानमाला तारगाव स्टेशन आणि या व्याख्यानमालेचं आजचं तिसरं पुष्प गुंफण्यासाठी मी इथं उपस्थित आहे. मला खरं तर माझ्या भाग्याचा हेवा वाटतोय. मी ह्या 10-12 वर्षात चौथ्यांदा इथं आलेलो आहे. नुकतंच व्याख्यानाच्या क्षेत्रात आलो होतो, त्यावेळेला छत्रपती शिवराय या विषयावर आलो, नंतर शंभूराजे, नंतर बाजीप्रभूंची शौर्य गाथा आणि आज सर्व्हिसिंग माणसाचं. एक कथा आठवते मला. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी असंच एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावात 3-4 वर्ष पाऊसच पडला नाही. सगळे अगदी हैराण झाले, परेशान झाले, पाऊसच नाही. मग काय आलं, सगळे एका वृद्धाकडे गेले. साधारणपणे 85-90 वर्षाचा एक म्हातारा व्यक्ती होता आणि त्याला म्हटले, 3-4 वर्ष पाऊस नाहीये, लोक परेशान आहेत, हैराण आहेत, पाऊस कसा पडेल? त्यावेळेला तो म्हटला, आम्ही लहान असताना गावाबाहेर नदीच्या पलीकडं, जी आता कोरडी नदी आहे, तिच्या पलीकडे एक शंकराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात दिवसभर यज्ञ, पूजा, अनुष्ठान केलं आणि अख्ख्या गावानं उपवास धरला की पाऊस पडतो. बस बेट ठरला. 2-3 दिवसात सोमवार होता. सगळे तिकडे जायला निघाले. एक कथा कदाचित काल्पनिक असेल, पण त्यातला मेसेज किती सुंदर आहे बघा. सगळे जायला निघाले, स्त्री, पुरुष, आबालवृद्ध, लहान थोर सगळे. एक छोटासा मुलगा, अगदी शांभवीच्या वयाचा, अभयदादांची कन्या, तिच्यापेक्षाही छोटा असेल, जाताना त्यानं छत्री घेतली हातामध्ये. ते गावचे सरपंच म्हटले, छत्री कशाला घेतलीस? तो म्हटला, काय सांगाव, येताना पाऊस पडेल, आपण भिजण्याची शक्यता आहे. हे म्हणले का बसलंय शान आहेस, 3 वर्ष पाऊस नाही ना आपण भिजण्याची शक्यता आहे. सगळे गेले. दिवसभर यज्ञ, अनुष्ठान, पूजा वगैरे सगळं झालं. सगळ्यांनी कडकडीत उपवास धरला होता आणि 5 वाजल्या सगळे घरी जायला निघाले आणि हा पोरगा काय जागचा हलायला तयार नाही. सगळ्यांनी त्याला सांगितलं, चल घरी. हा म्हटला, अजिबात नाही. पोलीस पाटलांनी सांगितलं, सरपंचांनी सांगितलं, पुजाऱ्यांनी सांगितलं, आई वडिलांनी सांगितलं, कोणाचंच ऐकायला हा तयार नाही. शेवटी देवाचे पुजारी होते, ते म्हणले, अरे आपण काम केलं, देवाची पूजा करायचं, आता देव काम करेल, त्याच्या सवडीनं पाऊस पडायचं, 1-2 महिन्यानं पडेल पाऊस. हा म्हटला, 1-2 महिन्यानं कशाला, आज अनुष्ठान झालंय, आजच पाऊस पडला पाहिजे. ह्या पोराच्या हट्टापुढे कोणाचंच काही चालेना. आणि काय चमत्कार झाला असेल बघा. 6-6:30 वाजलेले असतील. सोसाट्याचा वारा सुटला, विजा कडावू लागल्या आणि मुसळधार असा गारांचा पाऊस पडू लागला. सगळं गाव आनंदित झालं. सगळे मंदिराच्या बाहेर गेले, बेहोशीत अगदी नाचायला लागले आणि वरून आकाशवाणी झाली, काय गाढवानो, मी तुमच्यासाठी आलेलोच नाही, मी त्या एकट्या पठ्ठ्यासाठी आलोय, त्याला खात्री होती माझ्या येण्याची, म्हणून तो सकाळी छत्री घेऊन निघाला होता. आज मी सलाम करतो तुमच्या 30 वर्षाच्या कार्याला, माणुसकीवरला आणि माणसाच्या जगण्यावरला एक जिवंत विश्वास आणि काहीतरी चांगलं घडू शकतं याचा विश्वास इथल्या कार्यकर्त्यांना गेली अखंड 30 वर्ष आहे. हे फार मोठं काम आहे आणि त्यामुळं सगळ्यात आधी मी तुमच्या ह्या सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, ज्यांनी हे रोप लावलं, ते शेटे गुरुजी, त्यांचं अगदी अभिनंदन करतो. मित्र हो,
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन उभा असलेला महाराष्ट्र, ज्ञानोबा तुकोबांसारख्या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाईमध्ये समतेच्या, एकात्मतेच्या, भक्तीच्या, प्रेमाच्या रसात न्हाऊन निघालेला महाराष्ट्र, फुलेशाहू आंबेडकरांनी दाखवलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मार्गाने चालणारा महाराष्ट्र, दगड आणि काळ्या कातळाच्या अंगाचा कठीण पण तरी सुद्धा मऊ मेनाहून मृदू मनाचा महाराष्ट्र. मित्र हो, देशाच्या परंपरेत, संस्कृतीत, इतिहासात जे जे मंगल आहे, थोर आहे, चिरंतन आणि चिरंजीव आहे, या सर्वांमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. देशाच्या पाठीशी उभं राहणं हाच आपला मराठी बाण आहे आणि उद्याचा भारत घडवणं हाच आजचा महाराष्ट्र धर्म आहे. आणि या महाराष्ट्र धर्मासाठीच आजच्या माणसाचं सर्व्हिसिंग होणं महत्वाचं आहे. एकदा सूर्याने आपल्या सगळ्या सभेमध्ये ग्रह, तारे, नक्षत्र वगैरे सगळी होती, त्या सगळ्यांना सूर्य म्हटला. मी गेल्यानंतर जगाला प्रकाश कोण देईल? सगळे ग्रह तारे निमुटपणे खाली मान घालून उभे होते. एक छोटीशी पंथी उठली आणि म्हणली, सूर्या, तुझी जबाबदारी मी पार पाडीन. आणि तिनं अंधाराला भगदाड पाडायला सुरुवात केली. नसोत आम्ही सूर्य, नसेल आमचा एवढा प्रकाश, पण गेले 30 वर्ष अज्ञानरूपी अंधकार भेदण्याचं कार्य जर कोण करत असेल तर ही शारदीय व्याख्यान मला करत आहे. याचा मला अभिमान वाटतोय. किती मोठं काम आहे. आणि आजचा विषय निवडण्याचं खरं तर एक कारण आहे. मला खूप दिवसापूर्वीची एक कविता मला आठवते. माणसासाठी धर्म की धर्मासाठी माणूस, माणसासाठी धर्म की धर्मासाठी माणूस, अयोध्येतल्या रामाला पुन्हा मी प्रश्न केला. प्रश्न माझा ऐकून रामही गप्प गप्प झाला. अश्रूंचा भार ओसरल्यावर थोडी मान त्याने झटकली. मशिदीच्या भग्न अवशेषाकडे भकास तिरकी नजर टाकली. म्हणला, मंदिर काय, मस्जिद काय, सगळीकडे मी आणि मीच आहे. पण मी तरी काय करू? हल्ली राजकारणच नीच. माझ्या नावे दंगली, माझ्या नावे हत्या, उघड्या डोळ्यांनी पाहवत नाही. गळ्या शपथ तुला खरं सांगतो, मला अयोध्येत राहवत नाही. मग मी म्हटलं तू अवतार का घेत नाहीस? खरा धर्म जगाला पटवून का देत नाहीस? म्हटलं, असतीच तशी गरज तर तेही केलं असतं. माणसाला माणूस पण कशात पटवून मी दिलं असतं. पण खरा धर्म सांगावा तर लोक मला धर्मनिरपेक्ष म्हणतील आणि भोंदू राजकारणी मला त्यांच्या जाळ्या तोडतील. त्यापेक्षा सरळ मी अयोध्या सोडून देतो. कुणाला वचन दिलं नसलं तरी परत एकदा वनवास घेतो. मित्र हो, आज समाजाची अवस्था अशी आहे, चष्मदीत अंधा बना, बहरा सुने दलील, झूठों का है बोलबाला, सच्चे होय जलील. इतकी विचित्र आज अवस्था आहे. आज माणूस पण भरडले गेले. सगळं काय आमच्या जवळ आहे, पण त्यामध्ये मानव पण होरपळले. मला आठवतंय, मी वाईमध्ये होतो, सिनियर कॉलेजवर प्राध्यापक. आणि वाईला तुम्ही बरीचशी मंडळी गेलेली आजचा. तिथे एक गणपतीचं मंदिर आहे, अगदी जुनं मंदिर आहे, अगदी 200-250 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्या मंदिरात गेल्यानंतर प्रत्येक जण असा शांतपणे बसतो. एक 15-20 मिनिटं बसतो. चांगला माणूस तरी बसतो तिथं. मी बसलो होतो आणि माझ्यासमोर एक मला वाटतं 40-42 वर्षाचा एक माणूस आणि त्याची 32-33 वर्षाची एक त्याची पत्नी, दोघं जण बसले होते. ते दोघं पुढे बसले होते, मी पाठीमागं बसलो होतो. हा प्रसंग मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय. तर त्या दोघांची चर्चा मी ऐकत होतो. हे योगायोगाने माझ्या कानावर येत होते. तो नवरा तिला म्हणतोय पत्नीला, इथं बसल्यावर छान वाटतंय? ती म्हणली, हो छान वाटतंय. नंतर तो म्हणला, इथं बसल्यानंतर स्वर्गात बसल्यासारखं वाटतंय. ती बायको म्हणली, हा स्वर्गात बसल्यासारखं वाटतंय. इथपर्यंत चर्चा माझ्या कानावर आली. झाला असं 2च मिनिटात दोघे जण उठले आणि बाहेर गेले. मी पण 5-10 मिनिटांना उठलो, बाहेर गेलो. योगायोगानं माझ्या समोर ते आल्यानंतर त्यांनी मला विचारलं, इथं बघण्यासारखं दुसरं काय? मी त्यांना सांगितलं, इथं टिळक स्मारक आहे, इथं शब्द विश्वकोश आहे, अशी माहिती दिली. मी त्यांना म्हणतोय, तुम्ही इथं नवीन दिसता. त्यावेळेला ते दोघे म्हणतात, हा आम्ही नवीन आहोत, बावधनचे आम्ही पाहुणे आहोत. म्हणजे पण तुम्हाला का हो? नाही म्हटलं, मी तुमच्या पाठीमागे बसलो होतो आणि तुमच्या दोघांची नवरा बायकोंची मी चर्चा ऐकत होतो. तुम्ही म्हटलं पत्नीला छान वाटतंय, ती म्हटली छान वाटतंय. तुम्ही म्हटला स्वर्गात बसल्यासारखं वाटतंय, ती म्हटली स्वर्गात बसल्यासारखं वाटतंय. म्हणजे हा बरोबर आहे की, बोललोय आम्ही. मग तुम्हाला काय अडचण? मला काय म्हणले ते, तुम्हाला काय अडचण? आम्ही असं बोललो. तर मी म्हटलं, अडचण मला काय नाही. मला वाटलं आता स्वर्गात बसल्यासारखं वाटतंय म्हणल्यावर तुम्ही 15-20 मिनिटं बसाल. नरकात जायची घाई कोणाला झाली होती? आलं लक्षात? स्वर्गात बसल्यासारखं वाटतंय ना, मग नरकात जायची घाई कोणाला झाली होती? आणि म्हणून माझं पहिल्यांदा सांगणं असं आहे की 3-4च कंटेंट आहेत माझ्या व्याख्यानाचे. म्हणजे आज जो विषय मी मांडणार आहे त्याचे 3-4च कंटेंट आहेत. पण ते कंटेंट सांगण्यापूर्वी तुम्ही मी सांगतोय त्या पद्धतीने ऐकायचं, नाहीतर उलटा घोटाळा सगळा होईल. नाहीतर एक बिचारी, एक महिला आपल्या नवऱ्याला घेऊन डॉक्टरांच्याकडे गेली, जनावरांच्या डॉक्टरांच्याकडे गेली. आता ते वेटरनरीचे जनावरांचे डॉक्टर म्हणले, ताई का आलाय माझ्याकडे? म्हणले, यांना जुलाब लागलीच.
तो म्हणला मग मी माणसाचा डॉक्टर नाहीये, मी जनावरांचा डॉक्टर आहे, तुम्ही यांना माणसाच्या डॉक्टरकडे घेऊन जावा, माझ्याकडे नाही म्हणजे तुमच्याकडेच काम आहे का? मी परवा दिवशी आले होते, तुम्हाला माहित आहे ना डॉक्टर. ते म्हणजे हा ताई तुम्ही परवा दिवशी आला होता पण तुमच्या म्हैशीला घेऊन आला होता, कारण तुमच्या म्हैशीला जुलाब लागले होते. मग म्हणजे आज मिस्टरांना जुलाब लागले. म्हणजे काय नातं त्या म्हैशीचं मिस्टरांचं? ते म्हणले तुम्ही एक गोळी दिली होती म्हैशीला चारण्यासाठी आणि एक पाईप दिली होती, ती गोळी त्या पाईपवर टाकायची, एक टोक म्हशीच्या तोंडात आणि एक ज्याला फुकायचं त्यानं धरायचं जोरात फुकायचं म्हणजे गोळी जाते म्हशीच्या तोंडात. म्हणजे डॉक्टर म्हणजे बरोबर आहे, हीच प्रोसेस आहे. तिथंच घोटाळा झाला. ह्यांच्या आधी म्हशीनं भूक मारली, ह्यांच्या आधी म्हशीनं भूक मारली आणि ह्यांना जुलाब लागली. तसा परिणाम होणार. अरे कॉलेजची पोरं तर इतकी विचित्र आहेत. आम्ही सांगितलं झाडावर प्रेम करा तर ते झाडाखाली प्रेम करतात. म्हणजे सांगतोय आम्ही आणि ते ऐकतात वेगळं. आत्ताच मला खरं तर म्हणजे ज्येष्ठ मंडळी जरा व्यवस्थित ऐकतात, पण आता कॉलेजच्या मुलामुलींचं तरुणांचे खरं तर फार मोठं आव्हान असते. म्हणजे अगदी मला आठवतंय मी 2013-14 तासगावच्या कॉलेजवर होतो. SYBA विसोबा खेचर नामदेवाचे अभंग होते. आता नामदेव महाराज कोण? नामदेव महाराज विसोबा खेचर त्यांचे गुरु आणि विसोबा खेचर ही टीप होती. काही 50 मार्काला सेमिस्टरला होते 2013-14 नामदेवाच्या अभंग SYBA. आता पोर्शन बदललाय, 3-4 वर्षातनं सिलेबस बदलतो विद्यापीठाचा. आता विसोबा खेचर या विषयावर लिहिताना मी असं फिरत होतो, सुपरविजन करत होतो आणि एक मुलगी पेपर लिहित होती. पहिलं वाक्य खरं सांगतो, हा एक जलचर प्राणी आहे. विसोबा खेचर हा एक जलचर प्राणी आहे, हा आदिवासी भागात सापडतो, तिथं त्याला भाजून खातात आणि चांगल्या हॉटेलमध्ये तळून फ्राय करून देतात. मी डोक्यात हात लावला अक्षरशः. नंतर मी एक टेम्पररी मॅडम शिकवणाऱ्या होत्या तिथं, अगदी थोड्या नवीन होत्या. त्यांना म्हणलं मॅडम काय लिहिलंय म्हणलं तुम्ही मराठी विषयाच्या, म्हणलं या मुलीनं काय लिहिलंय म्हणलं विसोबा खेचर जलचर प्राणी आहे. त्या मॅडम म्हणले असू शकतात जलचर प्राणी. मग म्हणलं कपाळ, ते अशी मुलं आहेत. परवा आम्ही स्कॉलरशिपची परीक्षा घेतली वडूजमध्ये. एक प्रश्न होता, हु वॉज द चंद्रगुप्त मौर्य. 7वीच्या मुलीनं उत्तर लिहिलेलं, चंद्रगुप्त मौर्य वॉज एल्डर ब्रदर्स ऑफ गणपती बाप्पा मौर्य. हे असे उत्तर आहेत पोरांचे. एका पोराने मला प्रश्न विचारला, म्हटला सर शस्त्र आणि अस्त्रातला फरक काय? मी म्हटलं फेकून मारतात ते अस्त्र, हातात धरून मारतात ते शस्त्र. म्हटलं कुऱ्हाड कोयता तलवार शस्त्र आणि ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र बाण वगैरे मारणं हे अस्त्र. म्हटलं मग चप्पल कशात मोडते? म्हटलं का कळ ना होईल तुम्हाला. म्हटलं फेकून बी मारू शकतो तुम्हाला, लय शान बनू नका. झालं काही वर्षापूर्वी माझे एक मित्र मला म्हणले संभाजी एवढं बाहेर जातोस बोलतोस, पप्याला काही येत नाही, पप्याला सांग काहीतरी. 10वीला कशी 10वी पास होते. गेलो पप्याला सांगायला सुरुवात केली. पप्या म्हणले एका 10वीचं वर्ष आहे, चांगला अभ्यास केला, चांगली नोकरी मिळेल, चांगली नोकरी मिळाली, चांगली छोकरी मिळेल. पप्या ऐकत होता, मी सांगत होतो. शेवटचा ठोका टाकायचा म्हणून पप्याला म्हटलं पप्या तुझं वय किती? पप्या म्हणला 16. बाग म्हणला 16 वर्षी आमच्या शिवबाराजांनी स्वतःच्या बोटात रक्तानं शिवपिंडीला अभिषेक केला, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. 16 वर्षी आमच्या माऊलीने ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला. म्हटलं मग मी काय करू? मी चाटतो. म्हणजे तुला काय तसला ग्रंथ लिहायची नाही, तुला प्रतिज्ञाही करायची नाही, तुला फक्त 10वी कशी पास व्हायचं. एवढा वेळ पप्या शांतपणे ऐकत होता विनायक दादा. पहिल्यांदा पप्या म्हणला सर मोठ्या तोंडानं तुमचं वय किती? मी म्हटलं माझं वय 36. म्हटलं मोठ्या तोंडानं सांगताय माऊली 16 वर्षी ज्ञानेश्वरी सारखा मान ग्रंथ लिहिला, 21व्या वर्षी समाधी घेतली, तुमच्या कसं लक्षात नाही? 21 किती 36 अजून तुम्ही खाजी म्हणता. असं ऐकलं तर काय फायदा होईल का? कधीही आमचा फायदा होऊ शकणार नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट ऐकणं ही जीवनातली सगळ्यात क्रांतिकारी गोष्ट आहे. माऊली तर म्हणतायत काही करू नका, नुसतं ऐकलं तरी मोक्ष मिळू शकतो. तैसे मनाचा मारू करिता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष असे ऐकता श्रवणाचे माझे. कुरुक्षेत्राच्या मैदानावर अर्जुनाला काय दरवर्षी गीता सांगितली नव्हती कृष्णाने, भगवान कृष्णाने. पारायण सोहळा दरवर्षी नव्हता, एकदाच सांगितली, एकदाच लक्षात राहील. म्हणजे देवानं माणसाला 2 कान आणि 1 तोंड दिलं, त्या पाठीमागे त्याचा हेतूच असा आहे माणसानं दुप्पट ऐकावं आणि एकपट बोलावं. आपण काय करतोय? आपल्याला तोंड दिलंय, आपण नुसतं बोलत राहतो. जीवनाची गुणवत्ता सुधारणं म्हणजे काय? आम्हाला डायरेक्ट मोठमोठे महापुरुष बघितले की बाबासाहेबांनी राज्यघटना कशी लिहिली असेल, शिवाजी महाराजांनी एवढे गडकोट किल्ले कसे जिंकले असतील, स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या सर्व धर्म परिषदेत भाषण कसं दिलं असेल, हसत हसत 24व्या वर्षी भगतसिंग फाशीला कसे स्वीकार केला असेल. ह्या सगळ्या गोष्टी जाऊ द्या, ही माणसं छोट्या छोट्या गोष्टीत कशी वागत होती याचा आम्ही विचार केला पाहिजे. ही माणसं बोलत कशी होती, ही माणसं चालत कशी होती, नेमकी जगण्याची गुणवत्ता म्हणजे काय, ह्या गोष्टींवर खऱ्या अर्थानं विचार झाला पाहिजे. हे पराक्रम वगैरे नंतरची गोष्ट आहे. बोलावं कसं? कधी विचार केलाय बोलावं कसं? पुढच्याने एक शिवी दिली, त्याची संपायची आधी आपल्या 5 होत्यात का नाही? हा, बोलावं कसं? अरे ज्ञानेश्वरीत सांगितलंय, साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, साच बोलावं.
मवाळ बोलावं, मृदू बोलावं, कुणाला न दुखवणारं बोलावं. कारण शब्दातूनच शिडी तयार होते, शब्दातूनच ओवी तयार होते, शब्दामुळेच मनं तोडली जातात, शब्दामुळेच मनं तोडली जातात, शब्दामुळेच जखमा होतात आणि शब्दामुळेच त्या भरून पण निघतात. फार मोठं असा विचार मांडण्याची गरज नाही. छोट्या छोट्या गोष्टी, आंघोळ कशी करावी, साध्य ग्रेट का साध्य ग्रेट, त्या आजचा विषय थोडासा वैचारिक आहे म्हणून. WHO एक सर्वे झालाय मागच्या काही दिवसापूर्वी. त्यामध्ये तिने सांगितलंय भारतातली 80% माणसं आंघोळ करताना पाठीला साबण लावत नाही. हे जोपर्यंत मी ऐकलं नव्हतं तोपर्यंत मी पण 80%. म्हणजे पोट आपलं, छाती आपली, डोकं आपलं, पाठ आहे हे आम्हाला कळतं कधी? पाठ दुखायला लागल्यानंतर. अरे कोरोना काळात पाहिलं आपण, माणसाची जगण्यासाठी धडपड दिसत होती पण चांगल्या जीवनासाठी धडपड दिसत नव्हती. कशाला म्हणायचं चांगलं जीवन? आमच्या या गोष्टी लक्षात आल्या. बसावं कसं? बसण्यापासून सुद्धा क्रांती होत. काय काय माणसं दगडावर अशी बसतात की एखाद्या सम्राटाला हेवा वाटावा, आणि काय काय माणसं खुर्चीवर अशी बसतात की जणू काही जगाचं ओझं यांच्या डोक्यावर ठेवलंय. बरोबर ना? सम्राट चंद्रगुप्त मौर्यांचे गुरु चाणक्याचा अपमान मगध सम्राट नंदाने केला. नंदाने अपमान केल्यानंतर त्याने शेंडी सोडली आणि लात मारली चालू भर सभेमध्ये. ते उठले आणि म्हणले याचा नायनाट करेपर्यंत मी शेंडीला गाठ मारणार नाही. छोटासा मुलगा वयाचा छोटासा दगडावर बसला होता. समोर पोरं होती, त्यांना म्हणायचा मी तुमचा राजा, तुम्ही माझी प्रजा. तो न्याय निवाडा करत होता. चाणक्य त्या पोराजवळ गेले आणि म्हणले तुझ्याजवळ राजासारखा पोशाख नाही, सिंहासन पण नाही, स्वतःला राजा कसं काय समजतोस? तो पोरगा किती सुंदर उत्तर देतो बघा. तो पोरगा म्हणतोय सिंहासन नसलं म्हणून काय झालं, मला सिंहासनावर बसायचं कसं ते माहित आहे, सिंहासन कधी पण येईल. हे साध्य ग्रेट का साध्य ग्रेट? आता मी जिथं राहतोय आता फलटणमध्ये, तिथे एक माझे मित्र आहेत शिक्षक. एक स्प्लेंडर गाडी नवीन आहे, रोज अर्धा सिंटॅक्स पाण्यानं त्या गाडीचं सर्व्हिसिंग, 2 शॅम्पूच्या पुड्या फोडून त्या गाडीचं 2 तास सर्व्हिसिंग. ती गाडी निर्जीव आहे, तिच्यावर बसायचंय, तिच्यापासून प्रवास करायचा आहे, आणि त्या गाडीवर बसणारा जिवंत माणूस अर्ध्याच बाजूत बिगर साबणाच्या आंघोळ करतो. कधी आमच्या या गोष्टी लक्षात येणार आहे? आमच्या या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. एक 9 वर्षाचा पोरगा चीनमधला लाओत्से, त्या मुलाला त्याची आई म्हणली बाळा मी 15 ते 20 दिवस तीर्थक्षेत्राला जाणार आहे, तू माझ्या बागेची देखभाल घे. ती बाग होती चीनमध्ये चांगली. तो लाओत्से फार मोठा संत झाला नंतर, पण त्यावेळेला 9 वर्ष. आई ज्या वेळेला 15 दिवसानं परत आली त्यावेळेला बाग सुकली होती, फुलं सुकली होती, पानं अगदी गळून गेली होती. आई म्हणली काय केलंस तू, बागेची वाट लावलीस? हा म्हणला आई मी बागेतच थांबायचो, बागेतच झोपायचो, प्रत्येक पानाची फांदीची काळजी घ्यायचो, मलाच कळना हे असं कसं झालं. आई म्हणली नक्की काय केलंस तू, काळजी घेतलीस म्हणजे सांग. हा म्हणला आई मी बादली घ्यायचो, एक फडकं घ्यायचो, वस्त्र घ्यायचो, प्रत्येक फांदी पुसायचो, प्रत्येक पान पुसायचो. आईला हसू आलं आणि आई म्हणली बाळा जे दिसतंय त्याचं अस्तित्व दिसत नाही त्यावर अवलंबून आहे. हा म्हणला आई काय दिसतंय काय दिसत नाही? छोटासा मुलगा होता. म्हणजे बघ पानं दिसत आहेत, फुलं दिसत आहेत, फळं दिसत आहेत, फांद्या दिसत आहेत, मुळं दिसत नाही. तू मुळांना पाणी घातलं असतंस तर वरचं झाड टवटवीत झालं असतं. आज आमच्या मुळांनाच पाणी कमी पडलंय आणि ते मुळांना पाणी घालण्यासाठी आजचा हा माझा विषय आहे. नेमकं आम्ही का भरकटलोय? मित्र सारं विज्ञान 2 प्रश्नावर चालतं, व्हाय आणि हाव, का आणि कसं. तेच 2 प्रश्न आज ह्या शारदीय नवरात्र उत्सव या व्याख्यानामध्ये स्वतःला विचारूया ना, मी का जगतोय आणि मी जगून नेमकं काय करणार आहे? आणि हे जर 2 प्रश्न आज समस्त माता भगिनींनी, लहान थोरांनी, आबालवृद्धांनी स्वतःला विचारले नाही तर आपली अवस्था ते ॲक्युरेट माणसासारखी होईल की जो शिकलेला आहे, श्रीमंत आहे, सुटापुटात आहे, फिरतोय ह्या तारगावच्या चौकात येतोय, फिरतोय ह्या तारगावच्या चौकात येतोय, त्याला रस्ता सापडत नाही. एका छोट्या मुलीला तो म्हणतो बाळ हा रस्ता जातो कुठं? ती मुलगी म्हणते काका तुम्हाला कुठं जायचंय? हा म्हणतो माहित नाही. पोरगी म्हणते मग कुठं पण जा, काय फरक पडणार आहे? येते लक्षात? जसं लंबकाचं घड्याळ एका इमारतीवर कोर्टाच्या उजवीकडे डावीकडे सारखा लंब फिरतोय. एक चिमणी म्हणते घड्याळ दादा तू का फिरतोय असा? तो म्हणतो दिसत नाही का मी घड्याळ चालवतोय? ती म्हणते घड्याळ चालवतो म्हणजे काय? तो म्हणतो माझ्यामुळे काटे फिरतात, काट्यामुळे वेळ जगाला कळते, जग चालतं काट्यामुळे, काटे फिरतात माझ्यामुळे. चिमणी म्हणते मला एकच सांग तुझ्या घड्याळात वाजल्या किती? हा म्हणतो वर काय चाललंय मला माहित नाहीये. हे म्हणते मग गाढवा कशाला फिरायला लागलायस? तुझ्या वरच्या घड्याळात वाजल्या किती हेच माहित नाही तर तुझ्या फिरण्याचं औचित्य काय? आमच्या सुद्धा जीवनरूपी घड्याळात किती वाजल्या आम्हाला माहित नाही, काटे का फिरतात माहित नाही, चावी का दिली जाते माहित नाही, कशाचाच काय पत्त्याला गेला का? सुशांत सिंग राजपूत अलीकडचंच उदाहरण 1-2 वर्षातलं. काय कमी होतं त्याच्याकडे? पैसा होता, प्रसिद्धी होती, पर्सनॅलिटी होती, का त्यानं आत्महत्या केली? शीतल आमटे, बाबा आमट्यांची नात, किती मोठा वारसा आहे प्रकाश आमट्यांचा, शीतल बाबा आमट्यांचा.
एक क्लिक केलं, अब्जावधीचं फंडिंग काय सेकंदात काय मिनिटात होऊ शकतं. अगदी एमडी डॉक्टर असलेली मुलगी सुसाईड करते. हिमांशू राय, मुंबई पोलीस आयुक्त. मुंबई पोलीस आयुक्ताला काय कमी असतं रे, दिवसाला काय किती, म्हणजे तो प्रश्नच नाही. भौतिक प्रचंड तो साधन सामग्री कमवू शकतो. भय्यू महाराज की ज्यांचे भारतातले 100-500 आमदार आणि जवळजवळ 101 मंत्री त्यांचे शिष्य आहेत, तो माणूस सुसाईड करतोय. अलीकडचं नितीन देसाई, नेमकं जीवनाचा बट्ट्याबोळ का झालाय? त्या जीवनाचा बट्ट्याबोळ झालाय कारण आमच्याकडे लक्ष नाही. आम्हाला सगळ्याला द्यायला वेळ आहे, स्वतःला द्यायला अजिबात वेळ नाही. कधीतरी आम्ही स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतः जवळ बसलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, दिन में 24 घंटों में से 15 मिनट के लिए या 10 मिनट के लिए अपने पास बैठ जाओ. अगर नहीं बैठे तो दुनिया के सबसे बेहतरीन इंसान को मिलने का मौका आप गवा दोगे. आज सगळ्याला आपण भेटतोय, आपल्याला जगाचं नॉलेज आहे, पण आपल्याला स्वतःचं नॉलेज नाही. पहिलं जर मला काय सांगायचं असेल तर स्वतःला वेळ देऊया, स्वज्ञान, स्वतःबद्दलचं ज्ञान आपलं वाढवूया. मग आमच्या जीवनात खऱ्या अर्थानं क्रांती व्हायला सुरुवात होईल. आणि क्रांती म्हणजे काय? बदल. 0°C पाण्याचा बर्फ होतो, 100°C पाण्याची वाफ होते. आम्ही वाफ पण होत नाही, बर्फ पण होत नाही, कोमट पाण्यासारखं कोमट आयुष्य जगतो, त्यालाच जीवन म्हणतो. आयुष्य कमी आहे ही जीवनाची शोकांतिका नाही, आपण जगायला सुरुवात केली नाही ही जीवनाची शोकांतिका आहे. अंड फोडण्याच्या 2 पद्धती आहेत, अंड बाहेरून फोडणं आणि अंड आतनं फुटणं. अंड बाहेरून फोडलं की एक वेळ नाश्त्याचं आमलेट होतं आणि तेच अंड आतनं फुटलं की एक जीव जन्माला येतो. तसं आमच्या जीवनाचं अंड या भौतिक गोष्टीनं ह्याचं त्याचं ऐकून बाहेरून फुटणं ही बहिर्यात्रा आहे आणि आतनं फुटणं ही अंतरयात्रा आहे. खऱ्या अर्थानं ते माणूस पण आहे. आणि हा शारदीय व्याख्यानमाला, हा उत्सव जो तुम्ही राबवताय ना, मला तर इथला चांगला अनुभव आहे. मला इथले श्रोते वगैरे सगळं माहित आहे. मी सांगितलं, मी 4थ्यांदा इथं आलोय. हा खऱ्या अर्थानं शक्ती, भक्ती आणि ज्ञानाचा संगम आहे आणि त्याचा उगम इथून होतोय. पण शक्ती काय आता आपल्यात राहिलेली नाही, भक्तीची ना आपली 2-2 महिने गाठभेट पडत नाहीये. आणि ज्ञान पूर्वेला ना आम्ही पश्चिमेला, बरोबर आहे ना? मग तिन्ही गोष्टीचा जर बट्ट्याबोळ होत असेल तर ह्या गोष्टी कुठेतरी आपण वाढवल्या पाहिजेत ना, नक्कीच वाढवल्या पाहिजेत. गारगोटी पाहिली, गारगोटी पेटवायला काडी वाढवायला लागत नाही, रॉकेल वाटावं लागत नाही, फक्त एकामेकावर घासल्या की ठिणग्या उडतात. व्याख्यानमालेच्या माध्यमातून, वाचनाच्या माध्यमातून, प्रत्येक चांगली व्यक्ती, वस्तू, परिस्थितीच्या माध्यमातून फक्त ठिणग्या पाडायचं काम आपल्यातलं झालं पाहिजे. आपल्यातल्या सुप्त सामर्थ्याचं एका प्रचंड मोठ्या वनव्यात रूपांतर झालं पाहिजे, एखाद्या ठिणगीचं वनव्यात रूपांतर झालं पाहिजे. हे झालं पाहिजे. विवेकानंदाला कोणीतरी विचारलं, तुम्ही ज्ञानसागरात डुंबून निघाला. विवेकानंद म्हणले, डुंबून वगैरे काय नाही, पण तुम्ही विचारलं म्हणूनच सांगतो, ज्ञानसागरात मी फक्त घोटाभर असेल. काय म्हणतायत ते? ज्ञानसागरात मी फक्त घोटाभर असेल. आता विवेकानंद जर म्हणत असतील मी ज्ञानसागरात घोटाभर आहे आणि तो प्रश्न आपल्याला विचारला, तुम्ही ज्ञानसागरात किती आहे, काय उत्तर असेल? तो सागर आधी कोणत्या दिशेला आहे ते आम्हाला सांगा. तो पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे, दक्षिणेला का उत्तर आहे, मग आम्ही चालायला सुरुवात करतो. खऱ्या अर्थानं आम्ही स्वतःपाशी बसलं पाहिजे, स्वतःबद्दल चिंतन केलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं वाचन केलं पाहिजे, इतरांचं चांगल्या पद्धतीनं कौतुक केलं पाहिजे, एक सहृदयच आमच्यापाशी आले पाहिजे. आणि आता तर ह्या जीवनामध्ये मला अशा काही गोष्टी जाणवलेल्या आहेत. 100+ प्रॉब्लेम अँड 1 and only सोल्युशन, मेडिटेशन. सगळ्या प्रश्नाचं उत्तर स्वतःपाशी बसल्यानंतर खऱ्या अर्थाने मिळतं. पण आपण बसतो का दिवसा? नाही ना. आज आमच्या महिला मंडळांना दिवसा, रविवारी सुट्टी असेल किंवा कधीतरी एखादा दिवस असतो, दिवसा शांतपणे बसलं पाहिजे, थोडं वाचन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, हरिनाम घेतलं पाहिजे. नाही, त्या दोघी तिघी बोलवून आणणार आणि ती चर्चा, आणि चर्चा कोणावर जे आली नाही तिच्यावर चर्चा. एक तिघी जण चर्चा करत बसणार चौथीवर आणि ह्यातलीच एखादी फुटणार आणि तिला परत सांगणार तुझ्यावर चर्चा चालू होती म्हणून. आमच्या पुरुष मंडळीला वेळ असतो, पुरुष मंडळी पण नाही. चांगला रेडिओ खोलणार, परत जोडणार, आता रेडिओ बंद आहे, फॅन खोलणार, मिक्सर खोलणार आणि तो कसा जोडला, कसा खोलला हे सांगणार. खरंच मला प्रश्न पडतोय, माणूस सुखी तरी कशाला होतो? जास्त जगून सुखी होतो? आपण बघितलं ते रेमडेसिवीर, त्याचा परत एकदम म्हणजे कचरा झाला त्या रेमडेसिवीर इंजेक्शनाचा. अगदी हजारो लाखो रुपयाला ते इंजेक्शन विकलं गेलं. खरंच जास्त दिवस जगून माणूस सुखी होतो का? नाही ना. जगातल्या सगळ्या महापुरुषांचा इतिहास बघा. भगतसिंग 24 वर्ष, महात्मा गांधीजींना अहिंसेच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेत क्रांतीचा शोध लागला, वय वर्ष 22. सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली, वय वर्ष 32. आझाद हिंद सेनेची स्थापना केली सुभाषबाबूंनी, किती वयाच्या 30च्या आत गाथा लिहिली तुकोबाराय आणि वय वर्ष 38. सगळा तरुणांचा इतिहास आहे. म्हणजे आम्हाला परमार्थ आणि जगण्याची गुरुकिल्ली ही तारुण्यातच मिळाली पाहिजे. पण नाही ना,
आमच्या ह्या गोष्टी लक्षात येत नाही. जास्त दिवस जगून खरंच माणूस समाधानी होतो का? सिकंदर बादशाह ज्यानं अख्खं जग जिंकलं होतं, त्याला म्हणले एवढं जग जिंकून काय करणार आहेस, कधीतरी तू मरणारच आहेस ना. तो म्हणला हा मरणार आहे, पण काय पर्याय नाही. म्हणजे जा भारतात. कोणीतरी एका महात्म्याला सांगितलं भारतात जा, तिथे एक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये पर्वतातल्या, त्या हिमालय नावाच्या पर्वतातल्या गुहेमध्ये अमृत आहे आणि ते अमृत पिलं की माणूस मरतच नाही. बस सिकंदर अत्यानंदाने बेभान झाला, भारतात आला, हिमालयात गेला, ती गुहा शोधली, ते कमंडलू पण सापडलं, चांदीसारखं चकाकणारं ते अमृत त्यानं बघितलं, ओटाला लावणार, घट 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 पिणार. इतक्यात तिथल्याच झाडावरला एक कावळा ओरडला, थांब सिकंदरा थांब. आता सिकंदराला आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी असं रोखलं होतं. त्यानं कावळ्याकडे बघितलं आणि तलवार उपसली, म्हटला मला पहिल्यांदा कोणीतरी रोखलंय, तुझी मानच छाटून टाकेन. कावळा म्हणला हेच तर दुर्दैव आहे की तू माझी मान छाटू शकत नाहीस इच्छा असली तरी. अरे सिकंदरा, तुला सांगणारा मी आहे, पण मला सांगणारं कोणी नव्हतं. मी सुद्धा तुझ्यासारखा सिकंदर होतो. मला सुद्धा या गुहेबद्दल माहिती मिळाली, इथं आलो, अमृत सापडलं, घटा 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 पिलो आणि सिकंदरा त्या वेळेपासून मला जगण्याचा कंटाळा आलाय. सिकंदरा आज हजारो वर्ष झाली मी तेच तेच बोलतोय, तेच तेच खातोय, तेच तेच पाहतोय, सगळ्या जीवनाचा मला कंटाळा आलाय. मला सिकंदरा मरण हवंय. मरणासाठी मी तलवारीच्या धारदार पात्यावर मान घासली, मी मेलो नाही. मरणासाठी मी दरीवरनं उंच उडी टाकली, कड्यावरनं मी मेलो नाही. मरण्यासाठी मी आगीच्या कल्लोळात स्वतःला झोकून दिलं, मी मेलो नाही. सिकंदरा मला जगण्याचा कंटाळा आलाय. आल्या पावली सिकंदर परत गेला. पैशानं माणूस सुखी होतो का? दुसरा प्रश्न. रॉकफेलर नावाचा 80च्या दशकात एक जगातला श्रीमंत माणूस होता. त्याला पत्रकारांनी विचारलं, तुम्ही जगातले सगळ्यात श्रीमंत आहे म्हणजे तुम्ही जगातले सगळ्यात सुखी असणार? तो म्हणला नाही, मी जगातला सगळ्यात दुःखी आहे. म्हणजे कसं काय? त्यावेळेला रॉकफेलर म्हणतोय, वयाच्या 30व्या वर्षी मी ठरवलं होतं माझ्याजवळ $10 बिलियन एवढी संपत्ती असेल आणि आता वय वर्ष माझं 70. मी आता 10-5 वर्षात, राहिलेल्या 10-15 वर्षात मी $100 मिलियन कमवू शकत नाही, म्हणून मी जगातला दुःखी आहे. आता प्रतिष्ठेनं तर माणूस सुखी होतो का? कर्नाटकातल्या एका माणसाला पहाटे पहाटे फोन गेला दिल्लीतनं आणि म्हटले आमच्या सगळ्यांच्या भांडणात आम्ही ठरवलंय तुम्हाला पंतप्रधान करायचं. अगदी जास्त काय त्यांचं संख्याबळ नव्हतं काय. हे ऐकता क्षणी त्या माणसाला अटॅक, हृदयविकाराचा सौम्य झटका आला. आनंदाने तो माणूस परत देशाचा पंतप्रधान झाला, एच.डी. देवेगौडा. आणि एवढं देशाचं सर्वोच्च पद भूषवल्यानंतर सुद्धा हा व्यक्ती जर तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगदी फुटकळ निवडणुकात भाग घेत असेल तर प्रतिष्ठेने सुद्धा माणूस सुखी होत नाही. मग सुखी होतो कशानं? इकडं तुकाराम महाराजांचं काय, चुलीवर गवत उगवतंय, बायको कर्कशा, घरातलं सगळं साहित्य गेलंय, दारिद्र्य आहे, एका वर्षात 4 घरातली माणसं गेली, पण तरी तुकोबराय म्हणतात आनंदाचे डोही, आनंदी तरंग, आनंदाचे अंग, आनंदी आनंद. गाडीवर सोनं घेऊन शिवाजी महाराज गेले होते, घ्या म्हणून. घ्यायला काय प्रॉब्लेम होता? नाही ना घेतलं का? घेतलं असतं ना ते सोनं तर देहू ते पंढरपूर 4-5 लाख माणसं अनवाणी पायानं गेली नसती. ही जीवनाची खऱ्या अर्थानं गुणवत्ता आहे, हे जीवनाचं खऱ्या अर्थानं सर्व्हिसिंग आहे. आज किलोनं सोनं घालणाऱ्या आमच्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर ते हास्य का नाही की जिला विषप्रयोग झाला, दिराने विष दिलं, कितीतरी वेळा मारहाण झाली, पण जी विद्रोही मीरा राजस्थानच्या रस्त्यावर येते. सगळ्या स्त्रिया म्हणतात पती हाच परमेश्वर, पण मीरा म्हणते चूक, परमेश्वर हाच पती. आणि पद घुंगरू बांध के मीरा नाच रे म्हणून रस्त्यानं नाचत सुटते. हे किती मोठं आहे. आणि म्हणून आपल्याजवळ जे नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा आपण उत्सव केला पाहिजे. आपलं असंच झालंय. आपल्यापाशी म्हणजे आपल्याला बुट नाही याचं दुःख आहे, पाय आहे त्याचं सुख नाहीये, नथ नाही नाकात याचं दुःख आहे, पण देवानं सुंदर नाक दिलंय त्याचा आनंद नाहीये. आणि वासना तरी म्हणजे काय आहे त्याचा तिटकारा नको त्याचा हव्यास म्हणजे वासना. म्हणजे 32 दात असतात, कधीच जीभ त्या दाताकडे जात नाही आणि एखादा पडला तर सारखी त्याच्याकडेच जाते. आणि त्यामुळं जीवनात जीवन भरायचा काय प्रयत्न करायचा नाही. आज आपण गाडी घेतली, उद्या ती जुनी होते. आज वेगवेगळ्या मार्केटिंगच्या कंपन्या, वेगवेगळ्या जाहिराती, आपण स्पर्धा लागली नुसती आपल्या घरामध्ये. आपल्या घरामध्ये एखादी वस्तू नसणं हे कमीपणाचं आणि हे मागासलेपणाचं लक्षण झालंय. आपण प्रचंड मेहनत करतोय, बँकाचं लोन करतोय, त्या वस्तू आणतोय, चांगला फ्रीज आणतोय, चांगली टीव्ही आणतोय, चांगलं गाडी आणतोय आणि दुःखात आपलं जीवन वाहवत नेतोय. मला एक कळतं, नॉलेज कुठूनही घेता येतं. तुम्ही सगळ्यांनी सिंगम पिक्चर पाहिलाय का? त्यामध्ये त्या पिक्चर मधल्या एका हिरोचं वाक्य आहे, मेरी जरूरतें कम है इसलिए मेरे ईमान में दम है. खरंच आपण स्वतःच आपल्या जीवनाचा पट्ट्याबोळ करून घेतलाय. उम्र भर गाली गलती करता रहा, धूल चेहरे पर थी और दर्पण साफ करता रहा.
आपल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आपल्या जवळच आहे, आपल्यालाच ती उत्तर शोधायची नाहीये. काही दिवसापूर्वी मी स्वामी समर्थांचा एक पिक्चर पाहिला, देऊळ बंद. आणि त्या पिक्चरमध्ये तो हिरो फिरत असतो बघा, त्याचा कोड हरवलेला असतो. एक फकीर त्याला भेटतो आणि तो फकीर त्याला म्हणतो, कौन सा सवाल लेके तू भटक रहा है दर दर, खुद जवाब दिया खुदा ने तेरे साथ रहकर. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्या जवळच आहेत. स्वतःजवळ बसलं की कळतं जगातला सगळ्यात नालायक माणूस मी आहे. मग कबीराचं वाक्य कळतं की बुरा बुरा मैं जो देखने चला बुरा न मिला कोय, जब मन देखा अपना तो मुझसे बुरा नकोय. आणि मग जसं कंदिलाची काजळी साफ होते आणि नंतर आतल्या ज्योतीचा बाहेर प्रकाश पडतो, तसं स्वतःला कौतुक वाटायला लागतं आणि कळतं की मी माझ्याच पाया पडायच्या लायकीचा नाही, इतरांचं काय बघू. जसं सरोवरावर पालापाचोळा आहे, पालापाचोळा दूर झाला की आपलं प्रतिबिंब त्यामध्ये दिसतं. अगदी त्याचप्रमाणे स्वतःजवळ बसलं, स्वतः चिंतन केलं, स्वतः विचार केला, स्वतः थोडं ध्यान केलं की स्वतःच्या जीवनाची पूर्ण रूपरेखा समोर येते. आणि मग कळतं देवानं मला माझ्या लायकीपेक्षा जास्त दिलंय. ते दिलंय म्हणून तर देवाचे आपण आभार मानले पाहिजे. कधीतरी एखाद्या लंगड्याला पाहिलं पाहिजे आणि देवानं त्या लंगड्याला पाय दिले नाही, तो जागचा हलू शकत नाही, पण देवाने मला 2 सुंदर पाय दिले. त्या 2 पायानं मी नातेवाईकांकडे जातोय, गड किल्ले बघतोय, विठ्ठलाकडे जातोय, तीर्थक्षेत्र फिरतोय. त्या दिलेल्या पायाबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत. म्हणजे कृतज्ञता आमच्या जीवनात आली पाहिजे. पीक पिकवणाऱ्या, अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याबद्दल आभार मानले पाहिजेत. आणि तेच अन्नधान्य घरात करून वाढणाऱ्या आपल्या घरातल्या माता भगिनी, आईबद्दल, पत्नीबद्दल सुद्धा आपण कृतज्ञ झालं पाहिजे. पण आपण कृतज्ञ होत नाही. आमच्यात कृतज्ञता हा भाव कमी व्हायला लागला. कधीतरी एखाद्या आंधळ्याला बघितलं पाहिजे, जो आंधळा काहीच बघू शकत नाही, पण देवाने मला 2 सुंदर डोळे दिले. त्या डोळ्यानं मी निसर्ग बघतोय, दुनिया बघतोय, देवीची सुंदर मूर्ती बघतोय. त्या दिलेल्या डोळ्याबद्दल त्या परमेश्वराचे आपण आभार मानले पाहिजे. अरे साधा रुमाल पडला आपल्या हातातनं, कोणी उचलून दिला तर आपण त्याला थँक्स म्हणतो. पण ज्याने जीवनाचा एवढा अद्भुत रुमाल दिलाय, ज्याने एवढं शरीर दिलं, त्या परमात्म्याबद्दल कधी आपण आभार मानलो? कधीच नाही ना. घड्याळ असलं तर त्याला सेल टाकावे लागतात, चावी द्यावी लागते, मोबाईल रोज चार्जिंग करावा लागतो, गाडी असेल तर त्याला ऑइल बदली करावी लागते, रोज पेट्रोल का द्यावं लागतं. पण हृदय नावाचं अद्भुत घड्याळ ह्या परमेश्वरानं बनवलं. मिनिटाला 72 प्रमाणे त्याचे ठोके चालू आहे. कधी संप नाही, कधी बंद पुकारला नाही, कधी सुट्टी घेतली नाही. त्या अद्भुत अशा हृदय नावाचं घड्याळ देणाऱ्या परमात्म्याबद्दल कधी आपण आभार मानले का? एवढे शोध लागले, पण भाकरीपासून रक्त कसं तयार करायचं याचा कधी शोध लागला का? जीवनात, आमच्या जीवनात कृतज्ञता आली पाहिजे. आणि कृतज्ञता आल्यानंतर खऱ्या अर्थानं मला माणूस पण कळेल. आणि आपला पुरुषप्रधान समाज, खरं तर महिलांच्यावर आपण प्रचंड अन्याय केलेला आहे. म्हणजे खरं तर आपण आर्टिफिशियल लोक आहोत. आपण नाटक करतो महिलांना सन्मान दिलेलाच. आता 9 दिवस आई भवानी म्हणून त्यांच्या पाया पडायचं आणि 365 दिवस भवानी म्हणून शिव्या द्यायचं. काय म्हणतोय मी? 9 दिवस आई भवानी म्हणून पाया. खरं तर प्रत्येक, इथं माता भगिनींची संख्या भरपूर आहे, प्रत्येक यशस्वी पुरुषा पाठीमागे का स्त्रीचा हात असतो. कधी ती आई असते जिजाऊसारखी शिवबा राजांच्या पाठीमागं, कधी ती बहीण असते मुक्तादिदीसारखी ज्ञानदेवाच्या पाठीमागं, कधी ती सावित्री असते पत्नीच्या रूपात महात्मा फुल्यांच्या पाठीमागं, तर कधी ती रत्नावली असते तुलसीदासाच्या पाठीमागं प्रेयसी म्हणून, किंवा स्टीफन हॉकिंगच्या पाठीमागे जेन वाईल्ड म्हणून. ही स्त्रीची रूप आहे. ह्या स्त्रीचं रूप किंवा ह्याला सन्मान देण्यामध्ये आपण कमी पडता कामा नये. आमच्या जीवनात तक्रारी वाढलेल्या आहेत. आमचं जीवन म्हणजे तक्रारीचं जीवन आहे. जरा विचार करा तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत अक्षरशः, मी मगाशीच गुरुजींशी चर्चा करताना एक वाक्य बोलता बोलता बोललो, एक 5 वर्षाच्या आतलं मूल एका दिवसात 400 ते 450 वेळा हसतं. आपण आता ऑब्झर्वेशन करूया. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण आठवडाभर आपली महिन्याची बेरीज आपली 450 होणार नाही. होईल का? महिन्याची बेरीज आपली. बरं हसाय काय पैसे लागतात का? एकदम गालाच्या गालात हसायचं. हसलं का नाही हसलं हे पण कळू द्यायचं नाही. तक्रारी. सकाळी उठलो, रस्त्यानं चाललो, पुढचे आपले मित्र आले, ते म्हणतात काय रामभाऊ कसं काय, बरं चाललंय का? आता बरं चाललंय का म्हटल्यावर ठीक, हसायचं विषय म्हटला, पण नाही घरचं सगळं सांगत बसायचं त्याला. पोरानं असं केलंय, पैसे पाठवत नाही, गाव पण लय त्रास द्यायला लागले, पाणी पण नळाला सुटत नाही, तासभर नुसत्या तक्रारी तक्रारी तक्रारी. आता तो श्यामभाऊ काय ऐकून घेतो? त्याला रामभाऊच्या तक्रारीचा इंटरेस्ट नसतो, तर त्या वाट बघत असतो याचं कधी संपतंय म्हणजे आपलं सुरू करायला. येतंय लक्षात? रामभाऊ संपलं की श्यामभाऊचं सुरू होतं. आता ह्याच्या तक्रारी ह्याच्या तक्रारी, गुन्हाकार झाला काय होईल? आपण तेच जगाला देऊ शकतो जे आपल्यामध्ये आहे. मी जर कंजूस असेल ना तर कर्णावर बोलण्याचा मला अधिकार नाही. नाहीतर मृत्युंजय कादंबरीचं लय कौतुक करायचं, अशी वाचली तशी वाचली, आणि भिकाऱ्याला रुपये देताना ते न टाकता त्यातलंच 10 रुपयाचा ठोका घ्यायचा. काय मृत्युंजयला काडी लावायची का? जर आमच्या प्रत्यक्ष जगण्याला अधिष्ठान नसेल, नामामनी ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओबी
वाचावी का अनुभवावी? वाचावी ना, सगळं प्रॅक्टिकली केलं पाहिजे ना. जर प्रॅक्टिकली केले तरच ही भक्ती सुद्धा प्रॅक्टिकली केली पाहिजे. आर्टिफिशियल भक्ती करून उपयोग नाहीये. आता मला प्रश्न पडतोय, म्हणजे कृत्रिम किती, नॅचरली किती? नाही देवाशी संबंध ठेवणारी 4 प्रकारची माणसं असतात, जसं पाण्याशी संबंध ठेवणारी 4 प्रकारची माणसं आहेत. एक, नदीला जायला बी नको, बुडायला बी नको. दुसरा, जाऊया बादलीन तांब्या घेऊन जाऊया, म्हणजे जेवढी बादली लागेल तेवढं पाणी काढायचं, आंघोळ करायची. तिसरा, उडी टाकतो, स्वतः पोहून जातो, दुसऱ्या कोणाला शिकवत नाही. आणि चौथा, स्वतः पोहणं चांगलं जाणतो आणि इतरांची पोहण्याची भीती घालवतो. त्याचप्रमाणे देवाशी संबंध ठेवणारी 4 प्रकारची माणसं आहेत. पहिला, नदीला जायला बी नको, बुडायला बी नको, पक्का नास्तिक. तो इकडे फिरकणार बी नाही, काय नाही, अगदी व्याख्यान चालू असताना या आरती चालू असताना कानात बोळं घालणार आणि गप्प बसणार, पण चांगला वर्ग. कारण त्याला जर किक बसली, त्याचं जर रूपांतरण झालं तर एका क्षणात तो प्रचंड नास्तिक आस्तिक बनू शकतो, वाल्मिकी ऋषी सारखा, अंगुलीमाल सारखा. दुसरा, बादल्या आणि तांब्या, सेफ्टी अध्यात्म. अगदी गावाला दाखवायचंय म्हणून सगळ्या घराला गाडीत घालायचं, पंढरपूरला न्यायचं, एक पाटी तयार करायची, 5,000 द्यायचं, पण माझं नाव टाका म्हणायचं. तिसरा, धाडशी साधकांचा वर्ग. आणि चौथा, तो या भारतातल्या संतांचा वर्ग आहे. म्हणजे वारकरी संप्रदायातले 58 संत झाले. त्यांनी स्वतः तर जगणं जगलेच, प्रपंच केलाच, पण भक्तीचं शिखर गाठलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या मातीमध्ये जी शिकवण आहे, या मातीतून जे बाहेर गेले ते जगावर, आज जगावर त्याचं राज्य होतंय. पण आम्हालाच आमचं महत्व नाहीये. जगाच्या बाजारात लोक आपलं पितळ सोन्याच्या भावाने विकतायत आणि आमचं सोनं आहे पण ते आम्हाला घेता येईना. आज जग योगा इंडस्ट्री अमेरिकेत सगळ्यात जास्त चालते. अमेरिका ती तिकडची राष्ट्र, पण आम्हाला त्याचं काहीच महत्व नाहीये. आम्ही डोळं झाकून गप्प बसलेलो आहोत. आम्हाला कळलं पाहिजे आमचा वारसा किती मोठा आहे, आमच्या या मातीमध्ये जगणं किती मोठं आहे. अरे, तुमच्या गावात एक 7 वर्षाच्या पोराला जर मारलं आणि ते पोरगं रडत घरी आलं तर त्याची 14 वर्षाची बहीण काय म्हणेल त्याला? कोणी मारली? तो म्हणेल माझ्यापेक्षा मोठ्या पोरानं. ती बहीण त्याला म्हणेल, तिथली तारगाव मधली बहीण, आमच्या तिकडची बहीण हितली सुद्धा 14 वर्षाची बहीण. का? रडून यायचा आपल्या घराचा इतिहास नाही, रडवून यायचा आपल्या घरचा इतिहास आहे. मी नाही का 12वीत असताना 15वीच्या पोराच्या कानपाडीत दिली होती. मग तो म्हणेल, अगं ताई तो माझ्यापेक्षा मोठा होता. मग मोठा होता म्हणून काय दगड असतो का नाही छोटा, लांबनं घालायचा ना डोक्यात. 3 पिढ्याचा वारसा आहे. रडून येत नाहीत आपल्या घरी, रडवून येतात. पण हाच प्रकार 700 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात घडला. तिथं बहीण आहे 7 वर्षाची आणि भाऊ आहे 14 वर्षाचा. त्यावेळेला नालायक समाजानं मांडे भाजायला 4 आण्याची काडीपिटी दिली नाही, डोक्यावर ज्ञानेश्वरी घेऊन नाचतात, हातात विस्तव ठेवले. 14 वर्षाचा भाऊ गर्भगळीत झाला. त्याने विचार केला, तर मला जगायचंच नाहीये. स्वतःला झोपडीमध्ये कोंडून घेतलं 3-4 दिवस. मुक्तादिती नसते ना तर ज्ञानेश्वरी बी नव्हतं, पारायण बी नव्हतं, विठ्ठल बी नव्हता, वारकरी संप्रदाय पण नव्हता. 7 वर्षाची बहीण गेली म्हणजे, ज्ञाना, अरे जग अज्ञानी आहे, तू ज्ञानी आहेस ना. अरे जग मूर्ख आहे पण तू सज्ञान आहेस ना. जग झाले पाणी, आपण व्हावे पाणी, ऐसी कृपा दृष्टी करा ताकी उघडा ज्ञानेश्वरा. हा संदेश देणारी मुक्ता या महाराष्ट्रात, या माती तिथं घडलेली आहे. आम्ही का बरं हे सगळं विसरतो? आमच्या जीवनातल्या तक्रारी संपल्या पाहिजेत. आणि तक्रारी संपल्या की खऱ्या अर्थानं आम्हाला कळतं की आमच्या जीवनाची गुणवत्ता वाढायला सुरुवात होते. आणि मग कळतं की जगण्यात खूप मजा आहे. आपण देतोय ती प्रतिक्रिया आणि हे संत सांगतायत तो प्रतिसाद. मी काय म्हणतोय लक्षात येतंय? प्रतिक्रिया वेगळी आणि प्रतिसाद वेगळा. खरं तर प्रतिसादानं काहीच नाही. घराघरातली भांडणं शब्दामुळे लागत नाहीत तर आवाजाच्या पट्टीमुळे लागतात. येतंय लक्षात? आवाजाची पट्टी जरी कमी केली ना तर घरातली सगळी भांडणं थांबतील. म्हणजे अगदी एका मुलीने एका पोराला जरी कॉलेजच्या शिवी दिली, का रे गाढवा असं का वागतोस, तो म्हणत 3 वेळा शिव्या दे पण याच टोनमध्ये दे. येतंय लक्षात? 3 वेळा शिव्या दे पण कोणत्या टोनमध्ये? याच टोनमध्ये दे. आमच्या जीवनात प्रतिसाद वाढला पाहिजे. कुरुक्षेत्राचं मैदान आहे, युद्ध रंगलंय, त्यावेळेला दुर्योधन शंख वाजवतोय, त्यावेळेला दुर्योधनाच्या डोळ्यामध्ये अंगार आहे, राग आलाय, त्याच्या नरड्याच्या नसा फुगलेल्या आहेत. तो प्रचंड रागानं एकदम बेभान झालाय. त्याला प्रत्युत्तर म्हणून भगवान श्रीकृष्ण पण शंख वाजवत आहेत. युद्ध तर त्यांनाही करायचंय प्राप्त परिस्थितीमध्ये, पण त्यांचा प्रतिसाद सौम्य आहे. त्यांच्या चेहऱ्यावरलं हास्य गेलेलं नाही. आमच्या जीवनामध्ये प्रतिसाद कमी पडतोय. आम्ही फक्त प्रतिक्रिया द्यायला लागलोय. ही प्रतिक्रिया कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि ती दिल्यानंतर कळतं, हे संत जगतायत त्या पद्धतीनं कळतं की जसं पाण्यात नाव आहे पण नावेत पाणी नाहीये, चिखलात कमळ आहे पण कमळात चिखल नाहीये, तसं आपण गर्दीत जातो पण गर्दी आपल्यामध्ये येत नाही. याला म्हणायचं खऱ्या अर्थानं जीवन. मला एक किस्सा आठवतो. वाचनानं पण फार मोठी क्रांती होते. का? आता अलीकडे सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आमचं सुद्धा वाचन कमी झालंय. म्हणजे पूर्वीचे 10 वर्षापूर्वी, आता मी तुमचंच काय माझं पण सांगतोय, कितीतरी दिवस चांगलं वाचायला मिळत नाही ह्या मोबाईलमुळे. हे 15 मिनिटं मोबाईल बघायचं म्हटलं तर 15 मिनिटाचं 1 तास 1.5 तास कधी होतोय कळत नाहीये. पु ल देशपांडे
आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे पुण्याच्या भाजी मंडईत खरेदी करत होते. आता त्यांच्या पती पत्नीमध्ये दोघंही साहित्यिक विद्वान दाम्पत्य, हे महाराष्ट्र अख्खा त्यांचा फॅन असं हे दाम्पत्य पती पत्नी. त्यावेळेला पुलंचे फरमाईश असायची, सुनीताबाई पैशाचं पर्स त्यांच्याकडे असायचं. ते मटार नसतात का शेंगा, ते म्हणले सुनीताबाई हे मटार खूप छान आहेत, घ्या थोडीशी, त्याची सुकी भाजी चांगली लागते. मग आता स्त्रियांचा स्वभाव कसा, बार्गेनिंग, म्हणून तर त्या बाजार करतात. म्हणजे बाजार म्हणजे त्या बाजारात जातात, सगळा भाजीपाला वगैरे घेतात. अक्षरशः त्यावेळेला सुनीताबाईंनी बार्गेनिंग करायला सुरुवात केलं. मटार कसे देणार, तो म्हणला ह्या दरानं, ते म्हणले हे नाही, असेच दे, तसेच दे. शेवटी व्यवहार फिसकटला. वैतागून तो मटार देणारा, तो विक्रेता, तो शेतकरी म्हणला सुनीताबाई तुमच्या शेजारच्या काकूनी त्यांच्या घोड्यासाठी 4 किलो मटार 30 रुपये किलोनच घेतले, तुम्हाला तर मी रुपया कमी करणार नाही. शेवटी व्यवहार मोडलाच. रस्त्यानं जाताना पुढे जरा नाराज होते. सुनीताबाई म्हणल्या भाई काय वाटतंय तुम्हाला मटारांबद्दल? ते म्हणले मला आता एवढंच वाटतंय, लग्नानंतर एवढ्या वर्षानं तुमचा नवरा होण्यापेक्षा शेजारच्या काकूचा घोडा झालो असतो तरी परवडला असतं. असं दाम्पत्य असल्या होतील का वाढलं? नाही ना. आम्हाला जीवनमानाची गुणवत्ता वाढवायची, जीवनाचा दर्जा नाही वाढवायचा. वस्तूनं फक्त आपल्या जीवनामध्ये दर्जा वाढला, गुणवत्ता हरवत गेली. खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये गुणवत्ता वाढवायची, आणि ती गुणवत्ता कुठल्या भौतिक साधनाने येणार नाही, ती समाधानानं येईल. क्षणाक्षणाला आपल्याला त्रास कोण देतंय? आपले विचाराचा आपल्याला त्रास देतात. एरिक फ्रॉम नावाचा एक सायंटिस्ट आहे, जर्मन सायंटिस्ट, तो म्हणतो एका माणसाच्या डोक्यात एका दिवसात 3.5 लाख विचार येतात. पत्रकारांनी वेड्यात काढले त्याला. म्हणणार 3.5 लाख विचार, डोकं फिरलं का? म्हणलं एक काम करा, तुम्ही वही घ्या आणि बसा, आणि विचार आला की नुसतं टिक 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 करा. 5 मिनिटात सगळे हसायला लागले. म्हणजे तुम्ही म्हणताय ते खरंच आहे की हो? अहो कुठं, आता तारगाव, आता मुंबई, आता पत्नी, आता लगेच काय, आता लगेच कोणाला तरी मिस कॉल द्यावासा वाटतोय, आता हे सगळं गोंधळ आहे. तो म्हणला जगातली 90% माणसं वेडे आहेत, तुम्ही फक्त वेड्यासारखं वागायला सुरुवात केलेली नाही. या विचारांचा निचरा झाला पाहिजे. म्हणजे एका माणसाचं घर असं जळत होतं, घर जळताना तो रडत होता. तो रडताना धो 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 रडतोय, घर रडतंय, घर जळतंय. एक जण आला, म्हणला का रडताय? तो म्हणला माझ्या घराला आग लागली. तो माणूस म्हणला अहो हे घर मागच्याच आठवड्यात तुमच्या पोरानं विकलंय. एवढं कसं ऐकलं, म्हातारा शांत बसून हसायला लागले. घर विकलंय, विषय मिटला. लगेच पोरगा पळत आला. म्हणला का हसताय बाबा, डोक्यावर परिणाम झाला का? हा म्हणला अरे हे आपलं कुठे घर आहे, तू विकलंयस ना? तो म्हणला फक्त काय इसार दिलाय त्यानं, मला ऍडव्हान्स दिलाय, पैसे सगळे राहिलेत, व्यवहार मोडलाय. परत रडायला सुरुवात केली. एक क्षणाक्षणाला येते लक्षात, आम्ही जेवत असतोय, भूक लागलेली असते, ताट असते, आवडीचे सगळे पदार्थ असतात, कोणतरी येतं काहीतरी बोलतं, आपण लगेच ताट बाजूला असतो. आणि विचारे कांद्यासारखे असतात. कांद्याची पहिली पाकळी काढली, दुसरी काढली, तिसरी काढली, चौथी काढली, सगळं काढलं, कांदा गायब. एक विजडम पाहिजे, विजडम. भगवान गौतम बुद्धाने एकदाच अंत्ययात्रा बघितली, एकदाच. एक प्रेत जात होते, एकदा आयुष्यात ठरवलं ही युवक महोत्सवाला चालली होती, युवा महोत्सव. ते पुढनं म्हातारा आलेलं बघितलं, म्हणजे हे काय? ते म्हणजे हे म्हातारा माणूस होतो. बुद्धाला माहित नव्हतं माणसं म्हातारे होतात, कारण त्यांच्या वडिलांनी ती भविष्यवाणी ऐकली होती ज्योतिषाची. हा एक तर मोठा संन्यासी होईल किंवा चक्रवर्ती सम्राट होईल. मग संन्यासी होऊच नाही यासाठी कोण वृद्ध, अपंग, आजारी माणसं दाखवायचीच नाहीत. आणि रस्त्यानं जाताना ते बघितलं, म्हटलं मी जर म्हातारा, मी होणार का म्हातारा? सारथी म्हटला तुम्ही पण होणार. तर म्हटले युवक महोत्सवाला काहीच अर्थ नाही. एक अंत्ययात्रा बघितली, बुद्धाची अंतरयात्रा सुरू झाली. आम्ही महिन्यातनं एकदा प्रेतयात्रेला खांदा लावतो, स्मशानात जातो, आणि तिथं गेल्यानंतर आम्ही म्हणतो जीवनात काय अर्थ नाही. आणि तिथनं बाहेर पडल्यावर एक पॉलिसी करायची राहिली, किती आपलं बेगडी जीवन आहे. हे बेगडी जीवन कुठेतरी आपल्या जीवनातलं थांबलं पाहिजे. मग खऱ्या अर्थानं आमच्या जीवनात आनंदाचा शोध सुरू होईल. आणि जसं ते हरिण बरोबर पळत असतं, तिच्या नाभीमध्येच कस्तुरी असते, ऊर फुटेपर्यंत पळतं, आणि नंतर कळतं की ही कस्तुरी माझ्या पोटामध्ये, माझ्या बेंबीमध्येच आहे, माझ्या नाभीमध्येच आहे. त्या पद्धतीनं आनंद आपल्या खूप जवळ आहे, आपण त्याला दूर केलंय. काय काय मागतो आपण देवाला? नको तेच मागत बसतो. खरं तर विचार करा, देवाला काय मागावं? संत श्रेष्ठ सूरदास ज्याने 1,25,000 पद कृष्णांवर लिहिली, भगवान कृष्णांवर लिहिली. आंधळे असून, डोळस असून आपण देवाच्या पाया पडत नाही. काय बोलावं आपल्या जीवनाबद्दल? भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले सूरदासाला आणि म्हणजे सूरदासा माग, काही पण माग. सूरदासाने काय मागितलं असेल? कृष्ण भगवान स्वप्नात आले आणि म्हणले देवा तू काही माग, कारण तू आंधळा असून माझ्यावर एवढी माझी भक्ती केलीस. त्यावेळेला सूरदास म्हणतात देवा एकदा तुझं मला दर्शन घेऊ दे रे, एकदा मला तुझं दर्शन घेऊ दे. देव सकाळच्या परी आले, म्हणजे बघ मी तुझ्यासमोर उभा.
त्यावेळेला ते म्हणतात मी तुला पाहू शकत नाही, कारण मी जन्मांध आहे, आईच्या पोटातनं चांदणा जन्माला आलो. देव आपले हात फिरवतात, देवाच्या हाताचा स्पर्श सूरदासाला होतोय, डोळ्याला दृष्टी येते, ते भगवंताचं रूप बघतायत सूरदास. जे रूप ऋषी मुनींना दुर्लभ आहे, जे रूप देवादिकांना दुर्लभ आहे, ते रूप बघितल्यानंतर घड 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 सूरदासांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत आहेत. देव लगेच सूरदास पाया पडताना मिठीत घेत आहेत त्यांना. मग किती भाग्य, देवानं मिठी मारावी, देवाला आपल्याला लात घालावी, एवढं पण आपलं भाग्य नाही. आणि सूरदासाला मिठी मारली आणि देव म्हणतात माग, काय पण माग. आता मला सांगा, जगाचा स्वामी, त्रिखंडाचा स्वामी काही पण माग म्हणतोय, काही मागता आलं असतं, इंद्राचं पद मागता आलं असतं, 1000 वर्षाचं आयुष्य मागता आलं असतं, कोणतंही ऐश्वर्य मागता आलं असतं, काय मागितलं असेल रे, काय मागितलं असेल, सूरदासांनी काय मागितलं असेल. कधीतरी शांत डोक्याने आपण विचार करू. सूरदास विचार करतात, म्हणतात काही नको मला, पण तुझी इच्छाच आहे, तुझ्या इच्छेविरुद्ध जायचं नाही, म्हणून एकच गोष्ट मी तुला मागेन, भगवंता मला जर काय द्यायचंच असेल तर काही क्षणापूर्वी दिलेले माझे डोळे तेवढे पटदिशी काढून घे. भगवंत म्हणतायत अरे आता तर तुला दृष्टी दिली, आता ही दुनिया बघ, जग बघ, निसर्ग बघ, पशुपक्षी बघ, ही दुनिया बघ. सूरदास म्हणतात नाही देवा, जे बघायचं ते बघितलं, नको ते पाहायची मला इच्छा नाही. तुझ्यापेक्षा श्रेष्ठ, तुझ्यापेक्षा मान आहेच काय बघण्यासारखं, हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. दृष्टी आली पाहिजे, अंतर्दृष्टी. सारख्या त्याच आपण चुका करतोय. रामकृष्ण परमहंस वय वर्ष 12 वर्षाचा असता. ही खूप सुंदर गोष्ट आहे माझ्या वाचण्यातली, ती तुम्हाला सांगतोय. रामकृष्ण 12 वर्षाचे असताना एक घार, चोचीत मेलेला उंदीर आहे आणि घार आकाशी उडते. त्या घारीच्या चोचीत मेलेला उंदीर आहे, कुजलेला उंदीर आहे, इतर घारी तिच्यावर तुटून पडतायत. ती घार जरा खाली आली की कावळे तिच्या मागे लागलेले आहेत. ती घार जरा झाडावर एखाद्या बसली कंटाळून फांदीवर तर कुत्री तिच्या मागे लागलेले आहेत. आणि रामकृष्ण विचार करतायत की या एका घारीच्या पाठीमाग सगळे कावळे, सगळ्या घारी, सगळी कुत्री का म्हणून लागलेले आहेत. एका क्षणात ती घार आकाशात उंच भरारी मारते, तिच्या पाठीमागे या सगळ्यांचं प्रचंड आक्रमण आहे. एक घार तिला धडक मारते, तिच्या चोचीतला मेलेला उंदीर टप्प दिशे खाली पडतोय. आणि तो उंदीर पडल्यानंतर सगळ्या घारी त्या उंदराकडे, सगळे कावळे उंदराकडे, सगळी कुत्री उंदराकडे. आणि रामकृष्ण हसतायत. गोष्ट संपली. ते का हसतायत, त्यांच्या लक्षात येते वयाच्या 12-13व्या वर्षी ह्या सगळ्यांचं वय त्या घारीशी नव्हतं, तर त्या घारीच्या चोचीतल्या उंदराशी होतं. आज तसाच एक उंदीर आपण प्रत्येकाने आपल्या चोचीत पकडलाय. कुणी सौंदर्याचा, कुणी संपत्तीचा, कुणी शक्तीचा, कुणी प्रतिष्ठेचा. राग त्या माणसाला येत नाही, त्या चोचीत पकडलेल्या उंदराला येतो. म्हणून आमच्या लक्षात आलं पाहिजे, आपण किती दिवस आपल्या इंद्रियाच्या तालावर नाचणार, इंद्रियाचे कोडकौतुक किती पुरवणार आपण. एक आई आपल्या मुलाला घेऊन चालली होती. रस्त्यानं जाताना एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते. तो छोटा मुलगा म्हटला आई हे कोण आहे. आई म्हणती बाळा ते शिपाई आहेत आणि तो चोर आहे, त्या चोराला ते पकडून नेत आहेत. मग दुसऱ्या चौकात ती आई आणि मुलगा आले. एक राजा आणि त्याच्याभोवती पण शिपाई होते. तो मुलगा म्हणला आई बघ दुसरा पण चोर चाललाय. आई म्हणली नको, मोठ्याने बोलू नकोस, ते आपल्याला मारतील. ते म्हणला का ग मारतील आई, ते मगाशी त्या चौकामध्ये पाहिलं, त्याच्या भोवती पण शिपाई होते आणि याच्या भोवती पण शिपाई, मग दोघं चोरच ना. ते म्हटली नाही, दोघांच्या मध्ये फरक आहे. पहिल्याला काही स्वातंत्र्य नाही, शिपाई जिकडे नेतील तिकडे जावं लागेल, शिपाई जे देतील ते खावं लागेल, शिपाई जिथं बस म्हणतील तिथं बसावं लागेल, त्याला स्वातंत्र्य नाहीये. पण दुसरा राजा आहे, तो म्हणेल तिकडे शिपाई त्याला नेतील, तो जे मागेल ते शिपाई त्याला देतील. तो म्हटला तुम्ही सगळे जावा, मला एकट्याला बसायचंय, सगळे त्याला सोडून जातील. आपण इंद्रियांच्या ताब्यात आहे तर चोर आहे, आणि इंद्रिय आपल्या ताब्यात आहेत तर आपण राजा आहे. पुढचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे, आपल्याजवळ जे आहे ते आपण वाटलं पाहिजे. म्हणजे असं म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. हा या निसर्गाचा नियम आहे. म्हणजे एक दाणा जर पेरला जमिनीमध्ये तर एक कणीस येतं. एखादा चेंडू जर आपण फेकला तर रिटर्न आपल्या अंगावर येतो. त्या पद्धतीनं आपण जे देऊ तेच आपल्याकडे परत येतं. आणि राग जसा फिरत राहतो तसं प्रेम सुद्धा फिरत राहतं. जसं बघा, एखादा व्यक्ती आहे ऑफिसमध्ये गेला, आता बॉसची काहीतरी 100 भानगडी असतील, त्याला काहीतरी टेन्शन असेल, बॉस तडा 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 त्या माणसाला बोलला. तो बोलल्यानंतर ह्याला मस्त राग आलाय, मोठी आवडले, बॉस कारण नसताना आपल्याला बोलतोय, आपला मान करतोय, ह्या बॉसचं काय करायचं, पण बॉसला मारू शकत नाही, नोकरीचा प्रश्न आहे. हा घरी जातो आणि हा राग कोणावर काढतो, पत्नीवर. कारण नसताना दार उघडले, एवढा वेळ दार उघडायला होतात का, इथनं सुरुवात. चहा लवकर आला की लवकर, इतक्या लवकर चहा देतात का, मला अजून हातपाय पण धुवायचे. उशीर झाला की एवढा उशीर का, कारण नसताना बिचारीला ताड 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 नवरा बोलतो. म्हणजे बॉसचा राग त्यानं कोणावर काढला,
पत्नीवर. आता पत्नीला मस्त राग आला, याचा असं वाटतं याला 2 ठोक्यात खाली पाडावं, पण पत्नी मारू शकत नाही, कारण माझा तरी तो अनुभव नाही, तुमचा अनुभव काय मला माहित नाही. आता त्या बिचारीने इतका राग सहन केला, तर तो कोणावर काढायचा, हा गेला निघून. पत्नीनं काय केलं, पोरगं बाहेर खेळायला गेलं होतं, घरात जसं आले बदड 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 पोराला बदडलं. राग कुठे गेला, त्या पोरात हिचा राग गेला. आता त्या पोरानं काय केलं, त्याला एक खेळणं आणलं होतं स्टँडर्ड, ते खेळणंच मोडून टाकलं, त्याला राग तिथं संपला. राग जसा फिरत जातो ना, तसं प्रेम सुद्धा फिरत राहतं. प्रेम घेऊन गेलेल्या नरेंद्राच्या प्रेमात अख्खी अमेरिका पडते आणि तिथून ते स्वामी म्हणून बाहेर येतात. हे सगळ्याच प्रक्षेपण आहे. आमच्याकडे जे आहे ते आम्ही दिलं पाहिजे. पण आज बघतोय मी, माझ्या घरापासून मी बघतोय, म्हणजे एखादा भिकारी जर आपल्या दारात आला ना, आपल्याला म्हणला माई शिळी भाकरी वाट, रातभर उपाशी आहे, तर माझी पत्नी त्याला वाढणार नाही भाकरी. ते म्हणणार हा हे काय भीक मागायची वेळ आहे का. मी तर एकदा असंच म्हटलं, अगं म्हटलं तू भीक द्यायची का नाही त्याला, शिळी भाकरी हे तुझा प्रश्न आहे, पण भीक कशी मागायची कधी मागायची हे तरी त्याला शिकवू नको, त्यात तो PhD. बरोबर आहे ना. म्हणजे शिळी भाकरी मागते, रातभर उपाशी आहे, त्याला द्यायचं नाही. पण अर्ध्याच तासात आपले साडू वगैरे कोणतरी आपल्या दारात येतात, मस्तपैकी असे फॉर्च्युनर सारखी गाडी दारात लागते. ते अमेरिकेला असतात, ते आल्या म्हणतात मी फक्त 15 मिनिटं थांबणार आहे, मला मुंबईला जायचंय, तिथनं मला अमेरिकेला जायचंय. आता ते तिघं चौघं आलेले असतात, आपली बहीण साडू बिडू सगळे, ते पोटभर जेवलेला आहे, ते फक्त म्हणते अर्धा कप चहा, त्याला आपण जेवल्याशिवाय सोडणार नाही. त्याला काय म्हणतोय आपण, जेवल्याशिवाय तुम्हाला आम्ही सोडणार नाही. कसं आमच्याजवळ जे आहे ते आम्ही दिलं पाहिजे, ते वाटलं पाहिजे, जगाला ते दिलं पाहिजे, तरच आमच्याकडे ते रिटर्न होईल. प्रेमचंद नावाचा हिंदीतला एक फार मोठा साहित्यिक म्हणतो, चंदन का टीका किसी दूसरे के माथे पे लगाने से पहले अपनी उंगली में उठती है. बघा ना, म्हणजे खूप वर्षापूर्वी, म्हणजे मी कॉलेज जीवनात असताना राळेगण सिद्धीला गेलो होतो. राळेगण सिद्धीला गेल्यानंतर 10:30 पावणे 11 वाजल्या आणि जवळजवळ 2-3 फोर व्हीलरमधनं गेलो होतो. एक 35-40 जण आम्ही होतो, 3-4 गाड्या होत्या. पावणे 11 वाजता अण्णा हजारे आम्हाला म्हणले, आता एवढ्या रात्री कुठं जाणार तुम्ही, जेवून जावा. मी म्हटलं हेच बिचारे इथं यादव बाबाच्या मंदिरात एकटा आहे, ह्याचं काय, ह्या माणसाचं काही लग्न झालं नाही, काय नाही, ह्यांच्याच जेवणाचा पत्त्या नाही ना, आम्ही 35-40 जणांचं जेवणाचं जेवून जावा कसं म्हणतो. अण्णाने टाळी वाजवली, 40 घरातनं 40 ताटं आली. बघा ना, 40 घरातनं 40 ताटं आली. कधी आम्ही प्रेम द्यायला शिकणार आहे. एक पोरगा होता, एक पोरगा, आणि त्या पोराच्या बाबतीत काय झालं, गरिबीत दिवस जगायचा. आई आणि ते दोघंच. त्याला कोणतरी म्हटलं की 100 मैलावर एक साधू आहे, तो कोणत्याही प्रश्नाची उत्तर देतो, जाणं त्याला काहीतरी विचार, त्यावेळेला तुमची गरिबी वगैरे जाईल. हा म्हणला ठीक आहे मी जातो. तो 100 मैलावल्या साधूला भेटायला गेला. जुन्या काळची कथा आहे. सकाळी उठला, भाकरी बांधली, निघाला. रस्त्यानं जाता जाताना अंधार पडला. एक घर होतं, एक झोपडी होती, त्या झोपडीत गेला. एक बिचारी बाहेर आली, तिला म्हणला अहो मी 100 मैलावल्या साधूला भेटायला चाललोय, आजची रात्री इथं मुक्काम करू का, पुढे अंधार पडलेला आहे, मला रस्ता पण सापडला. ती म्हणली हा इथं गोट्यामध्ये बाहेर काही जनावर वगैरे बांधले, झोप तिथं. तो तिथं झोपला. सकाळी जाणार इतक्यात ती महिला म्हणते का चाललायस, तर तो म्हणला माझे काही प्रश्न मला त्या साधूला विचारायचे. तर ती म्हटली मग एक काम कर की माझा एक प्रश्न घेऊन जा की. तो म्हणला कोणता प्रश्न आहे. म्हणजे माझी एक मुलगी आहे, तरुण आहे, देखणी आहे, पण मुख्य आहे, आणि मुख्य असल्यामुळे तिच्याशी कोणी लग्न करत नाही. मी आई आहे आणि तिला वडील पण नाहीये. त्या मुलीच्या लग्नाची काळजी वाटते आणि ती बोलत पण नाही, ती मुख्य आहे, आणि म्हणून मला असं विचारायचं की ती कधी बोलेल कोण तिच्याशी लग्न करेल. हा म्हणला मग काय जायचंय तर का डोक्यावर घेऊन जायचंय का, तुमचा प्रश्न घेऊन जातो. दुसरा मुक्काम एका शेतकऱ्याच्या घरात पडला. शेतकरी पण म्हणला चाललाय तर माझा एक प्रश्न घेऊन जा. कोणता, तर माझी एक 4-5 एकर जमीन आहे, त्यामध्ये वडाची 5 झाडं आहेत. ती झाडं तोडायची तर लोक म्हणतात देवाची झाडं आहेत, आणि नाही तोडावी तर त्याच्या पारंब्या सगळ्या शेतामध्ये गेलेल्या आहेत, पिकत काय नाही, माझी मुलं बाळ कच्ची बच्ची उपाशी मारतायत. हा म्हणला ठीक आहे तुमचा बी प्रश्न विचारतो. तिसऱ्या ठिकाणी गेला. एक महात्मा जप तप करत होता. तो म्हटला गेली 15-20 वर्ष मी अखंड जप करतोय, नामस्मरण करतोय, प्रतिज्ञा करतोय, जप तप करतोय, मला देव भेटला नाही, मला कधी भेटेल. हे 3 प्रश्न घेऊन तो 100 मैलावल्या साधूला भेटला 4 दिवसानं. त्या साधूला नमस्कार केला. तो महात्मा म्हणला 3च प्रश्न विचार. आता ह्याला प्रश्न पडला 3च प्रश्न कोणते विचारायचे. त्या महिलेचा प्रश्न महत्वाचा आहे, तिची पोरगी म्हणजे लग्नाला आलेली मुलगी मुख्य आहे, बिचारी बापाविना पोरगी आहे ती. बरं, त्या शेतकऱ्याचा पण प्रश्न महत्वाचा आहे, कारण लोक अंधश्रद्धेच्या नावाखाली त्याला मारून टाकतील, त्याच्या शेतात काय पिकत नाही. आणि त्या माणसाचा बी प्रश्न महत्वाचा आहे, तो योगी, कारण तो 15-20 वर्ष जप तप करतोय, त्याला देव भेटला नाही तर लोकांचा देवावरला विश्वास उडून जाईल. झालं, त्यानं तिघांचे प्रश्न विचारले, स्वतःचा प्रश्नच विचारला नाही. रस्त्याने येताना पहिला मुक्काम त्या योग्यापाशी पडला. तो म्हणला काय झालं माझं. यानं लगेच सांगितलं. त्यानं सांगितलंय तुम्ही सगळ्याचा त्याग केला, घर दार प्रपंच वासना मोह सगळ्याचा त्याग केला,
पण काही वर्षापूर्वी तुम्ही एका राजाच्या राज्यात गेला होता, त्यानं तुम्हाला एक बहुमूल्य असा हिरा दिला कोहिनूर, ज्याचं मूल्य कोट्यामध्ये आहे, तो तुम्ही फेकला नाही, तो तुमच्यापाशी ठेवला आहे. तेवढ्यासाठी ते अडकलंय सगळं, देव तुम्हाला भेटेल. हा विचार करू लागला, कुठं बरं ठेवलाय? जटेत ठेवला. त्यानं जटा खोलली, जटेमध्ये त्याला तो कोहिनूर हिरा सापडला. तो म्हटला, अरे तुझ्यामुळे मला समजलं, हा हिरा तू घेऊन जा. आता झटक्यात हा कोट्याधीश झाला. पुढे गेला तो शेतकरी, म्हटला काय सांगितलंय? शेतकऱ्याला म्हटला ते देवाबिवाचं काही झाड नाहीये, ते झाडं सगळी तोडून टाका. आणि त्या माणसानं सांगितलंय त्या प्रत्येक झाडाखाली एक एक सोन्याचा हंडा आहे. तो म्हटला आजची रात्र थांबून ते सगळं काढून दे. त्या 5 झाडाखाली 5 हंडे सापडले. शेतकऱ्याला आनंदी आनंद, 3 हंडे त्याला दिले, स्वतःची बैलगाडी दिली आणि म्हटला जा घेऊन. आता पहिला मुक्काम जिथं पडला होता तिथे तिसरा मुक्काम. ती महिला वाटच बघत बसली होती, हा कधी येणार आहे. बाहेर येतानाच म्हणले, अरे काय सांगितलं त्यानं? हा म्हटला आत तरी येऊ द्या. आत आला आणि म्हणला, तुमची मुलगी जी मुख्य पोरगी आहे ती अशा एखाद्या अनोळखी माणसाकडे बघून हसेल, त्या क्षणी ती बोलायला सुरुवात करेल आणि तोच तिचा पती असेल. इतक्यात पोरगी आत आली, म्हणली आया कधी आला तुम्ही? म्हणजे घेऊन जावा तुमची सामान काय. हा घरी आला, ती सुंदर मुलगी बोलणार आहे, आता बोलणार आहे. नंतर ते 3 हंडे, तो कोहिनूर हिरा. आईनं लांबनं म्हणली, अरे जायला 3-4 दिवस, याला 3-4 दिवस, 8 दिवसात आलायस, काय झालं? हा म्हटला, आई मी प्रश्नच विचारला नाही. म्हणजे मुडद्या एवढ्या लांब गेला होताच कशाला? आई म्हटला, मी जगाचे प्रश्न सोडवले, माझा प्रश्न कधी सुटला मला कळलंच नाही. माझा प्रश्न कधी सुटला मला कळलंच नाही. तसं जगाचं दुःख ज्या वेळेला आपण सोडवायचा विचार करू, त्यावेळेला आपलं दुःख कधी कमी होईल आपल्याला सुद्धा लक्षात येणार नाही. पण त्यासाठी एक गोष्ट केली पाहिजे. आपण भौतिक जीवनात कितीही वेगळे असो, पण भक्तीच्या जीवनात, पारमार्थिक जीवनात आपण प्रचंड प्रामाणिक पाहिजे. तिथं बेईमानी करून चालणार नाही. सगळी नाटकं सहन करता येतील, पण परमेश्वराच्या दारात, अरे म्हटलंय ते खरं, खोटं नाहीये, देवापुढे माणूस खरंच पाला पाचोळा. कारण का, ज्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला तो न्यूटन म्हणतोय, ग्रॅव्हिटी एक्सप्लेन द मोशन ऑफ द प्लॅनेट बट ग्रॅव्हिटी कांट एक्सप्लेन हू सेट द प्लॅनेट इन मोशन. म्हणजे गुरुत्वाकर्षण हे सांगू शकतं ग्रहांची गती काय आहे, पण गुरुत्वाकर्षण हे नाही सांगू शकत ग्रहांना गती कोण देतं. आणि इकडे माऊली काय म्हणतायत, मी करेन वक्रदृष्टी पाडीनं ब्रह्मांडाची उत्तरंडी, मी करेन अमृतदृष्टी उभी रचीन पुन्हा ही सृष्टी. लिओ टॉल्स्टॉय म्हणतो, सॅटिस्फॅक्शन इज अ एम अँड एंड ऑफ द सक्सेसफुल लाईफ. समाधान हे जीवनाचं अंतिम सूत्र आहे. आपल्याला काय वाटतं, जीवनात आनंद असावा, सुख असावं, समाधान असावं, बाकी काय आहे हा. आणि इकडे तुकाराम महाराज म्हणतायत, आनंदाचे डोही आनंदी तरंग, आनंदाचे अंग आनंदी आनंद. आपल्याला वाटतं गाडी घेतल्यावर सुख, जमीन घेतल्यावर सुख, टीव्ही घेतल्यावर सुख, नाही, सुख वाटतं पण दुःखच असते ते सुखाचे कपडे घालून येतं. जीवनात जे जे सुख येतं ते काय येतं, दुःखाची कपडे घालून येतं. ते दुःखाची कपडे आपल्याला ओळखता आली पाहिजेत. आमच्या शेजारी एक महिला आहे बरं का, ती महिला मला म्हणली, कधी एकदा माझ्या पप्याचं लग्न होतंय कोणास ठाऊक. एकदा पप्याचं लग्न झालं, हे म्हाताऱ्याला असं झालं होतं, कधी एकदा सुनेचं तोंड बघीन आणि त्यावेळेला माझ्या जीवनाचं कृतार्थ होईल. एकदा पप्याचं लग्न झालं, पप्याचं लग्न झाल्यानंतर 7-8 महिन्याने मी त्या आजीला भेटलो आणि म्हणलं काय म्हणते सुनबाई. ती म्हणली, पप्या आयुष्यभर अविवाहित राहिला असता तर बरं झालं असतं, इतका त्रास व्हायला. येतंय लक्षामध्ये, आमच्या जीवनामध्ये अवेअरनेस आला पाहिजे, आमच्यामध्ये म्हणजे जीवनाची गुणवत्ता आली पाहिजे आणि नको त्या गोष्टीचा विचार करणं आम्ही सोडून दिला पाहिजे. आपण इतके बाष्कळ विचार करतो ना, प्रत्यक्ष झालेलंच नसतं, काहीच झालेलं नसतं. भीती तर आम्हाला प्रचंड आहे, भीती मनातनं काढून टाकली पाहिजे. मनात भीतीच नको आहे. जसं स्वामी विवेकानंद जी काशी के घाट पर थे, कुछ बंदर उनके ऊपर झपटे, बंदर उनको मारने पीटने लगे, वे डरकर भागने लगे, तो वहां का सन्यासी एक बोला, रुक, तो अगर डरेगा तो बंदर तुझे डराएंगे, डट जाएगा तो बंदर भाग जाएंगे. ये संसार भी एक बंदर जैसा है, इसमें जो डर गया मर गया, जो डट गया समझो सुपर हिट हो गया. हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. आम्ही बाष्कळ काही गोष्टींचा विचार करतोय. पास्ट इज अ हिस्ट्री आणि फ्युचर इज अ मिस्ट्री. आणि म्हणून जीवनात जगताना प्रत्येक गोष्टीकडे एका तीक्ष्णतेनं बघता आलं पाहिजे, एका अवेअरनेस मधून, एका जागरूकतेतून आपण बघितलं पाहिजे. बाबा आमटे घराला 7-8 दरवाजे, कुठल्याही दरवाज्यातनं बाहेर पडले तरी गाडी असायची, एकदम आलिशान जीवनमान त्यांचं होतं. एकदा गाडीतनं बसले आणि रस्त्यानं चालले आणि त्यावेळी मेहतर समाजाचा माणूस, म्हणजे भंगी समाजाचा माणूस, मेहतर समाजाचा, त्या माणसाचा धक्का लागला. त्यावेळेला शौचालय वगैरे हा प्रकार नव्हता. माणसं अशी मानवी विष्ठा असायची रस्त्यावर आणि ती विष्ठा एका पाटीत भरली जायची खराट्यानं आणि ती माणसं वाहून न्यायची. त्या माणसाचा धक्का लागला आणि बाबा आमट्यांच्या गाडीवर, त्या गाडीचे 2 शिंतोडे पडले. बाबांनी गाडीचं दार उघडलं, खाड दिशी त्याला मुस्काडीत दिली. त्या माणसाला मुस्काडीत दिली आणि म्हणले, पुस.
त्या माणसानं डोक्याची टापरी काढली आणि ते पुसलं, हात जोडले आणि म्हटला, 2 शिंतोडे पडलेत गाडीवर तर तुम्हाला एवढं वाईट वाटतंय? गेली 50-60 वर्ष उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे डोक्यावर घेऊन मी वाहतोय, माझ्या जीवाला काय वाटत असेल? आता हे तुमच्या माझ्यासारख्यानं ऐकलं तर आपण हसणार निघून येणार, पण ते बाबा होते, बाबा आमटे होते, घरी गेले झोपलेच नाहीत, रात्रभर त्या माणसाचा चेहरा समोर यायचा, तो माणूस सारखा त्यांच्या समोर म्हणायचा की 4 शिंतोडे पडलेत तर एवढं वाईट वाटतंय, 50-60 वर्ष ही पाठी डोक्यावर घेऊन वाहतोय, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, मला किती वाईट वाटत असेल? रात्रभर बेचैन तळमळत होते बाबा. सकाळी उठले, एका हातात खराटा घेतला, एका हातात पाटी घेतली, एक गाडगे बाबांचा खराटा आणि पाटी, आणि रस्त्यानं ते काम केलं, स्वतः काम केलं. आणि दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी त्याला साक्षात्कार झाला की माणुसकीला काळीमा फासणारं एवढं नीच काम एका समाजाकडून करून घेतलं जात. ते विचारमग्न होते, रस्त्यानं चालत होते आणि झाडामध्ये काहीतरी खसखसलं. टॉर्च असा दाबला तर एक माणूस पायानं असा सरपटत होता. त्याला म्हटले थांब. त्याला थांबवलं. पाऊस पडतोय, तो भिजतोय, अंधारात तो झाडातनं सरपडतोय. तो म्हटला मी महारोगी आहे, माझ्या जवळ येऊ नका. बाबा म्हटले अरे पण माणूस आहेस ना? तो म्हटला मला कोणीच माणूस समजत नाही. घर नाही का? काय म्हटला घरातल्याने हाकललंय. मग इथं गावात का थांबत नाही? गावातले लोक दगड मारतात, दगड मारलं की माझ्या वेदना आणखी जास्त वाढतायत, जखमा वाढतायत. मग इथं काय करतोयस? तो माणूस म्हटला 3 दिवस इथं अंधारात भिजतोय, पोटात अन्न नाही, आता फक्त मृत्यूची वाट बघतोय. बाबांच्यातला माणूस जागा झाला, खराटा पाठी टाकली, त्या माणसाला खांद्यावर घेतलं, घरी आणलं, त्याला गरम पाण्यानं आंघोळ घातली, त्याच्या जखमा साफ केल्या, त्याला औषध लावलं, त्याच्या अंगावर उबदार अशी शाल पांघरली, थोडासा शिरा भात केला, त्याला खाऊ घातला, त्याचा हात हातात घेतला आणि म्हणले स्वतःला एकटं समजू नकोस. त्या माणसानं बाबांचा हात हातातला घेतला आणि डोळ्यातनं अश्रू ओघळत तो म्हणतोय मला देव माहित नाही, पण हे माणसा तू देवापेक्षा कमी नाहीस, तू देवापेक्षा मोठा आहेस. आमच्या जीवनामध्ये कधी ही अंतर्दृष्टी यायची, ती अंतर्दृष्टी आम्हाला यावी. आमच्या जीवनात सुद्धा एक चांगली क्रांती व्हावी. आमच्या जीवनाबद्दल परमस्वीकार भाव वाढावा, कृतज्ञता वाढावी, सहृदयता वाढावी. एवढंच बोलतो. आणि पुन्हा एकदा खरं तर 30 वर्ष या व्याख्यानमालेला पूर्ण झाली. या 30 वर्षात मला आठवतंय की मगाशी मी ते पाक्षिक पाहिलं आपलं, अक्षरशः किती मोठमोठी माणसं, म्हणजे आज ऐकणं माणसाला नको आहे. आज माणूस ऐकायचं म्हटलं की येत नाहीये. आज बऱ्याच ठिकाणी व्याख्यानमाला चालत नाहीये. आज सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आज लोक नको त्या गोष्टीकडे वाढतायत, चुकीची संगत लागते. आज खऱ्या अर्थानं या जगदंबेचा उत्सव, खऱ्या अर्थानं आपण आपलं अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य, भ्रष्टाचार, गरिबी, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनाधीनता ह्या सगळ्या गोष्टीचं नायनाट करूया आणि एक नवीन संकल्प घेऊन पुढे जाऊया. तरच खऱ्या अर्थानं या शारदीय व्याख्यानमालेला एक खरं चांगलं रूप आलं असं मी समजतो. आपण सर्वजण चांगलेच आहात. मी तुम्हा सर्व संयोजकांना धन्यवाद देतो. तुम्ही सर्वजण सोन्यासारखे नाही, परीस आहात. तुमचा थोडा परिस्पर्श आमच्यासारख्याला जरी झाला तरी आमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा या व्याख्यानमालेतील सर्व संयोजक, माझ्या समोरचे सगळे आबालवृद्ध, माता भगिनी सर्वांना नमस्कार करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देसाईचं आपण आत्ता अतिशय मंत्रमुग्ध असं व्याख्यान दिलं. सर्व्हिसिंग माणसाचं कसं असावं, अध्यात्म, मेडिटेशन आणि बरेच काही आपण सांगितलं. आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल तारकेश्वर दुर्गावसव मंडळ यांच्याबद्दल मी आपलं आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाईल. उद्या या ठिकाणी बरोबर 8:30 वाजता नागनाथ स्वामी यांचं मी कार्यकर्ता या विषयावर व्याख्यान आयोजित केलेलं आहे. प्राध्यापक नागनाथ स्वामी यांचं मी कार्यकर्ता हे पुस्तक देखील प्रकाशित झालेलं आहे. अत्यंत चांगल्या अशा प्रभावी वक्तृत्वानं ते या ठिकाणी मी कार्यकर्ता या विषयाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहेत. आपण सर्वांनी या ठिकाणी उद्या देखील बहुसंख्य संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती करून आपणास विनंती करत आहोत.